आपल्याबरोबर आज जॉईन झालेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. मी अध्यक्ष प्रमोदजी खैनार यांना विनंती करतो की तुळशीचं रोप घेऊन त्यांनी सरांचं स्वागत करावं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचं मनोगत करावं. नमस्कार. क्रीडा येथील माझ्या सर्व सभासदांना गुड मॉर्निंग. खरं तर हा आगळा वेगळा योग आमचे विद्यानंदजी बेडेकर महाराष्ट्राचे सचिव यांनी हा घडून आणला. नवी मुंबई येथील अतिशय नावाजलेलं नाव ज्याला ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणलं जातं हावरे प्रॉपर्टीज यांचे सर्व डॉक्टर सुरेशजी हावरे सर यांचं मनापासून स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आणि मित्रांनो, एखादा शास्त्रज्ञ ज्यावेळेस त्याची नोकरी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची नोकरी सोडून व्यवसायात पदार्पण करतो आणि त्यानंतर या हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये एक वेगळा कन्सेप्ट घेऊन येतो, नॅनो हाऊसिंग. आपण नॅनो टेक्नॉलॉजी त्याबद्दल खूप ऐकलेलं आहे, पण हाऊसिंगमध्ये नॅनो काय असेल असं आपल्याला कदाचित जाणवलं नसेल. परंतु सायंटिस्ट प्रत्येक गोष्टीला एका विशिष्ट नजरेने बघत असतात आणि त्या पद्धतीनेच डॉक्टर हावरे सरांनी आपल्या बांधकाम व्यवसायाकडं एक नॅनो हाऊसिंग, नॅनो टेक्नॉलॉजीशी रिलेटेड नॅनो हाऊसिंग असा एक कन्सेप्ट मांडला आणि त्या विषयात त्यांनी PhD देखील केलेली आहे. मित्रांनो, मला खूप आनंद होतो की या रेड टॉक जे आमचे ज्यावेळेस आपल्या मागच्या टेन्युअरला कोविड काळामध्ये रेड टॉक सुरू झाला होता आणि त्यावेळेस आपले अनेक बांधव घरी असताना ऑनलाईन जॉईन व्हायचे आणि त्यातनं आपल्याला वेगवेगळ्या डेव्हलपर्सची जी जर्नी आहे त्यांचं यशाचा जो त्यांचा आलेख आहे त्याचा अभ्यास करता यायचा. परंतु यावेळेस आता कोविडचं वातावरण असताना विद्यानंदजींनी कल्पना मांडली की आपण हे लाईव्ह पॉडकास्ट टाईप रेड टॉक करूया आणि त्यामुळं ह्या टेन्युअरला आपण हे अशा टाईप पाठवर रेड टॉक घेतो. हे रेड टॉक येताना मला थोडंसं 10 मिनिटं उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. काही तांत्रिक अडचणी असतात, कारण लाईव्ह जेव्हा करायचं त्यावेळेस काही ना काही अडचणी येतात. तरी या अडचणीवर मात करून आज आपण या रेड टॉकला सुरेशजी हावरे सरांचं मनापासून स्वागत करूया. मी आपल्या या रेड टॉकला उपस्थित असलेल्या सर्व क्रडाई बांधवांचं स्वागत करतो आणि पुढील काम विद्यानंदजी बेडेकर आणि सुशीलजी बागड जे आमचे कन्व्हेनर आहेत या कमिटीचे त्यांनी चालू करावं आणि आजच्या रेड टॉकचं सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. Thank you, Vidyanandji, for giving such a good opportunity to me to introduce our today's speaker. Ladies and gentlemen, it is my distinct honor to introduce our esteemed guest speaker today, Dr. Suresh Kashinath Haure sir, a man of unparalleled achievement and diverse talent that span the fields of nuclear science, real estate, literature, political, and social reforms. Dr. Haure's journey began in a small village, Pathrod district, Amravati in Maharashtra. And through his extraordinary intellect and determination, he rose to become a senior nuclear scientist at the prestigious Department of Atomic Energy. Over his 27-year tenure, he made significant contribution to the safety and development of India's nuclear power plants. His works on the design and development of India's first nuclear submarine, INS Arihant, placed India among an elite group of nations with this capability. In addition to his scientific accomplishment, Dr. Haure is a scholar of history and master of the subject. He earned an MA in history and later completed a PhD in affordable nano housing from Mumbai University. His groundbreaking doctoral research laid the foundation for his innovative nano housing concept, a revolutionary idea that made home ownership possible for countless individuals during the economic recession of 2008-2009. As the chairman and managing director of Haure Properties, Dr. Haure has led the development of over 150 projects, near about 40,000 homes, transforming the urban housing landscape in Navi Mumbai. His leadership in affordable housing has made him a respected figure in the real estate industry. But Dr. Haure's talent don't end there. He is also a prolific author and a gifted poet. His books, including Udyog Tumcha Paisa Dusryancha and Udyog Kara Naisa in Marathi, as well as Doing Business Without Your Money in English, have inspired entrepreneurs and business leaders across the country. His poetry, which
yesterday posted by our CREDAI president on our all CREDAI groups reflects his deep understanding of life, emotions, and culture, adding yet another dimension to his already illustrious career. Beyond his professional and literary achievements, Dr. Haure is dedicated philanthropist and social reformer. His efforts have established educational institutions, healthcare facilities, and numerous community services that have positively impacted thousands of lives. And as a chairman of Sai Baba Sansthan Trust in Shirdi, he has implemented significant reforms for the welfare of devotees and the local community. Dr. Haure's contributions have been recognized with numerous prestigious awards, and his work continues to inspire many across the nations. Ladies and gentlemen, please join me in welcoming a visionary leader, a dedicated scientist, a master historian, a talented poet, and a compassionate humanitarian, Dr. Suresh Kashinath Haure, sir. Thank you, sir. You are a very मतलब सर खूब बहुत सारा आयाम है आपके इसमें पर्सनालिटी में. ओव्हर टू यू सर. थँक्यू सुशील. तर मित्रांनो, आता इतक्या लांब लचक बायोडाटामध्ये आपल्याला कळलं असेल की कशा पद्धतीचे स्पीकर्स आज आपल्याला लाभलेले आहेत. तरी सुद्धा त्यांची जर्नी कळावी ह्या उद्देशानं काही प्रश्न आम्ही हे केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रमोदजींचं मार्गदर्शन मला फार मोठं लाभलेलं आहे. तर मी सर एक सुरुवातीचाच प्रश्न आपल्याला पहिला असा विचारतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या कौटुंबिक पार्श्वभूमी, शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे कसं झालेलं आहे, कशी ती व्यक्ती घडलेली आहे, हे प्रत्येकाला एक उत्सुकता असते. तर ह्या तुमच्या प्रवासाबद्दल थोडंसं आम्हाला सुरुवातीला सांगावं. तर मी खूप छोट्या गावातून आलेलो आहे. पत्रोट हे अमरावती जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील शेतकरी होते. प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत झालेलं आहे आणि 10वी पर्यंत मी गावी शिकलो. शेतकऱ्याचं घर जे असतं त्यातले सगळे माणसं हे शेतीच्या कामधंद्यात लागलेलेच असतात. शेती मी स्वतः केली, पिकं काढले, मार्केटिंग केलं, विकले. त्याच्यानंतर 10वी पर्यंतच फक्त आमच्या गावात शाळा होती. 11वीला मी अकोल्याला गेलो, प्री युनिव्हर्सिटी तेव्हाची होती. गावातून बाहेर जाण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग होता. तोपर्यंत मी रेल्वे सुद्धा बघितलेली नव्हती. 11वीत गेलो तेव्हा रेल्वे बघितली. अकोल्याला मी RIT कॉलेजमध्ये BSc केलं आणि नंतर लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरला केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केलं. माझा प्रवास मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला असं वाटतं की एक ऍडव्हेंचर जर्नी आहे. ऍडव्हेंचर आपण कशाला म्हणतो तर जर्नी फ्रॉम नोन टू अननोन. मी प्रत्येक वेळेला अननोन क्षेत्रातच जात गेलेलो आहे. मला अकोला काही माहिती नव्हतं, मला नागपूर माहिती नव्हतं, इंजिनिअरिंग माहिती नव्हतं. इंजिनिअरिंग केलं. सायंटिफिक रिसर्च काय असतो मला माहिती नव्हतं. मी BRC मध्ये सायंटिफिक रिसर्च केला आणि त्याच्यानंतर मी बऱ्याचशा पॅशन्स माझ्या ज्या होत्या त्या अनुभवल्या. माउंटेनिअरिंग पण मी केलं. एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्प पर्यंत मी गेलेलो आहे. त्याचा गरिबीच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या कुटुंबात पण संघर्ष करत करत कुठेही न थांबता असा माझा प्रवास मी केलेला आहे. धन्यवाद सर. सर, वयाच्या 50व्या वर्षी तुम्ही बांधकाम व्यवसाय करा, तब्बल 20-22 वर्षे तुम्ही नोकरी केलेली आहे. त्या कार्यकालाबद्दल थोडंसं सांगा आणि असं कोणती घटना घडली की 50व्या वर्षी तुम्हाला या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये सक्रियपणे यावं? मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये सिनियर न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून जॉईन झालो आणि 27 वर्ष मी तिथे सेवा दिली. आय वॉज हायली एन्जॉईंग माय सायंटिफिक पॅशन. रिसर्च हा माझा आवडीचा विषय आहे आणि मी तिथे अनेक प्रयोग केले, कॉम्प्युटर कोर्स डेव्हलप केले. 2 फक्त विषय मी माझं कंट्रीब्युशन म्हणून सांगेल. पहिलं मी काम जे मला मिळालं
ते न्यूक्लिअर सबमरीनवरच मिळालं. आणि न्यूक्लिअर सबमरीन मध्ये न्यूक्लिअर रिएक्टर असतो आणि याचं वैशिष्ट्य असं असतं की वर्षानुवर्ष हे समुद्राच्या तळाशी राहू शकतात. बाकी जे नॉर्मल सबमरीन असतात त्यांना फ्युएलिंगसाठी वर यायला लागतं, पण न्यूक्लिअर सबमरीनला फ्युएलिंगसाठी वर यायला लागत नाही. ते फ्युएल वर्षानुवर्ष चालू शकतात. आणि यामध्ये जे हीट जनरेट होते ती हीट पॅसिव्हली विदाउट युजिंग एनी इंजिन बाहेर काढायची, असा माझा रिसर्च होता आणि तो या न्यूक्लिअर सबमरीन मध्ये वापरला गेला. म्हणजे सायंटिस्टच्या लाईफमध्ये ही अनोखी गोष्ट असते की त्याने केलेला रिसर्च त्याच्याच लाईफस्टाईल मध्ये तो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होणं, ते माझं नशीब मी समजतो, भाग्य समजतो. दुसरं मी न्यूक्लिअर रिएक्टर ऍक्सिडेंट अनालिसिस या फील्डमध्ये काम केलं. म्हणजे न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये जो काय मोठ्यात मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो, समजा तो झाला तर आपल्याला जे बाहेरून असं डोम स्ट्रक्चर दिसते, ओके, ते डोम स्ट्रक्चर अशासाठी असते की आतमध्ये काय झालं ते सगळं आतमध्ये राहिलं पाहिजे. त्या डोमच्या बाहेर त्यातले रेडिएशन्स नाही आले पाहिजे, पदार्थ नाही आले पाहिजे, कुठलाही धोका जो आहे तो बाहेर नाही आला पाहिजे. आणि मी कॉम्प्युटर कोड तयार केला, डिझाईन केला आणि तो याच्या अनालिसिस साठी वापरला. हे सिनेरिओ कसे होतील, न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये वेगवेगळे ऍक्सिडेंट झाले तर आतमध्ये काय होईल याचं प्रिडिक्शन तो कोड करतो. आणि हा लायसेन्सिंग साठी कोड वापरला जातो. बिफोर परमिटिंग न्यूक्लिअर पॉवर रिएक्टर टू ऑपरेट, त्याचा थेरॉटिकल अनालिसिस पक्क केलं जातं, त्याच्यानंतरच परमिशन दिली जाते. तर तो कोड मी बीआरसी मध्ये आता नाही, मला सोडून जवळपास 20 वर्ष झाली, पण माझा जो कोड आहे तो अजूनही बीआरसी मध्ये वापरला जातो. म्हणजे हे दुसरं मला अभिमान वाटणारं गोष्ट अचिव्हमेंटचं, की सायंटिस्ट तिथे नसतानाही त्याच्यानंतरही त्याचं काम तिथे सुरू राहतं आणि ते अनेक एक टीम्स आहेत, त्या टीम्सने ते वाढवलेलं आहे. हा बिझनेस जो आहे आमचा कन्स्ट्रक्शनचा, हा आमचा फॅमिली बिझनेस आहे. माझा छोटा भाऊ होता सतीश, तो या बिझनेसचा लीड करत होता आणि हा इव्हॉल्व्ह होत गेला. म्हणजे काय पुणे आम्ही काही खूप श्रीमंत वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती आणि व्यवसाय सुरू केला असं नाही. तर एक एक पायरी चढत चढत जाताना व्यवसाय सुरू केला. सतीश आणि मी, आम्ही दोघांनी सुरू केला. आणि मी नोकरी सांभाळून बॅकग्राऊंडला माझं सगळं काम करत होतो. 2005 मध्ये एक दुर्घटना घडली. रोड ऍक्सिडेंट मध्ये माझा जो भाऊ होता सतीश, त्याचं निधन झालं. आणि तो निधन झाल्यानंतर मग एक पोकळी निर्माण झाली. अनेकांना वाटलं की आता हावडे संपले आणि तोपर्यंत पब्लिक कमिटमेंट खूप झालेली होती. आणि त्यावेळेला मग अशी परिस्थिती निर्माण झाली की हा व्यवसाय सांभाळण्यासाठी मला माझी नोकरी सोडून या व्यवसायात येणं हे अपरिहार्य झालं. आणि मी क्षणाचाही विचार न करता, काय असतं की व्यवसायामध्ये एकदा तुमची एक क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झाली तर ती संपायला वेळ लागत नाही, एका क्षणात ती संपू शकते. पण ते रिटेन करायला, टिकून ठेवायला, धरून ठेवायला तुम्हाला खूप मेहनत करायला लागते. आणि म्हणून ती फॅमिली प्राईड सेव्ह करण्यासाठी मी निर्णय घेतला. माझी जी आवडती नोकरी होती, आवडता रिसर्चचं जे फील्ड होतं माझं, न्यूक्लिअर इंजिनिअरिंग आणि न्यूक्लिअर सायन्सचं, ते सोडून मी पूर्ण वेळ मग या व्यवसायात आलो. आणि आल्यानंतर मग एकामागे एक प्रोजेक्ट सुरू केले. सतीश माझा जो भाऊ होता तो माझ्यापेक्षा लहान होता, 12 वर्ष छोटा होता. त्याला मीच इथे मुंबईत आणलं होतं, शिकवलं, मोठा केला. त्याने प्रोजेक्ट सुरू केले. त्याचं वैशिष्ट्य असं होतं ना की त्याच्यात धडाडी खूप होती, जोश पूर्ण होता आणि रिस्क घेण्याची कॅपॅसिटी त्याची खूप होती. तो रिस्क घ्यायचा आणि प्रत्येक प्रोजेक्ट सक्सेसफुल करायचा. त्याचा स्पीडही खूप होता कामाचा. रात्रंदिवस त्याने काम केलं. म्हणजे 1995 पासून तर 2005 पर्यंत एक 10 वर्षाचाच कालावधी त्याला मिळाला. पण या 10 वर्षात
जे लोक 50 वर्ष काम करू शकणार नाही तेवढं मोठं काम त्याने त्या 10 वर्षातच केले. तो धडाडीचं म्हणजे आजही मी आठवतो की तो जर आज असता तर आमचा व्यवसाय म्हणजे 10 पटीने मोठा राहिला असता. तर त्या एका ऍक्सिडेंट मध्ये त्याची डेथ झाली आणि मग टू सेव्ह अ फॅमिली प्राईड. आणि मला तेव्हा जाणवलं की आज जर मी नाही आलो तर मग भविष्यात कोणी हावरे मार्केटमध्ये उभा नाही राहू शकणार. तर म्हणून मग मी तो निर्णय घेतला आणि या व्यवसायात आलो. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न असा आहे की आपण शास्त्रज्ञ आहात. शास्त्रज्ञ म्हटलं की खूप बारकाईने कुठल्याही याच्याकडे बघणं हे क्रमप्राप्त आहे. तर ह्याचा आपल्या व्यवसायामध्ये काय उपयोग झाला असं तुम्हाला वाटतंय, म्हणजे ह्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये? तो झाला सर. कसं आहे म्हणजे मी जेव्हा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मधून नोकरी सोडली, मी व्हॉलेंटरी रिटायरमेंटच घेतली. 27 वर्ष मला झाली होती. तर तेव्हा माझं पीएचडीचं काम जवळपास पूर्ण झालं होतं. म्हणजे न्यूक्लिअर इंजिनिअरिंग मध्ये पीएचडी आणि IIT बॉम्बेमध्ये रजिस्टर करायचं आणि करायचं. तर मला ते सोडावं लागलं आणि म्हणून माझी पीएचडी राहून गेली. पण तो पीएचडीचा किडा माझ्या डोक्यात होता. आणि मग 2008 साली असं झालं, मी या पूर्ण वेळ व्यवसायात आल्यानंतर असेल की अमेरिकेमध्ये एक मोठी बँकिंग सर्व्हिस एजन्सी होती, लेमॅन ब्रदर्स. तर ही लेमॅन ब्रदर्स त्या वर्षी म्हणजे मला आठवते 15 सप्टेंबर 2008 ला त्यांनी दिवाळखोरी घोषित केली. त्यांनी काशा आपला गुंडाळला. पण ही बँक इतकी मोठी होती की याच्या हादरे जगभरात गेले आणि ती बँक बुडाल्यानंतर रिसेशन सुरू झालं, मंदीचा काळ सुरू झाला. आपल्या देशातही मंदीचा काळ सुरू झाला. मला आठवतंय तेव्हा नवी मुंबईत अनेक बिल्डर्सने आपापले ऑफिसेस बंद केले होते की आता या पिरियड मध्ये काम करणे म्हणजे तोटा कमावणेच आहे. तर काम न करणे हे जास्त फायद्याचं आहे. अनेकांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आणि मग तेव्हा माझ्या डोक्यात विषय आला की आता काय केलं पाहिजे. मी पुस्तकांचं वाचक आहे, अनेक पुस्तकं मी वाचले. तर बिझनेस मध्ये ना 4 फेजेस मधून आपल्याला जायला लागतात. तर पहिला फेज असतो इंट्रोडक्शनचा, तर तेव्हा स्लो प्रोग्रेस असते. दुसरा असतो ग्रोथचा, तर तेव्हा फास्ट प्रोग्रेस असते. पण तुम्ही मार्केटमध्ये असता तेव्हा अनेक लोक तुम्हाला वॉच करतात आणि तुमचाच प्रॉडक्ट कॉपी करून कॉम्पिटिशन मार्केटमध्ये येते, कॉम्पिटिटर्स येतात आणि मग तुमच्या बिझनेसवरही परिणाम होतो. तर एक स्टॅबिलिटीचा फेज येतो आणि त्याच्यानंतर मग शेवटचा फेज येतो डिक्लाइनचा. म्हणजे आता खाली घसरणीचा काळ सुरू झाला. तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी ही एक स्ट्रॅटेजी आहे बिझनेसमध्ये. त्याच्यावरती बरेचसे पुस्तकं उपलब्ध आहेत. तर मी हे थेअरी पूर्ण वाचली आणि ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी असं म्हणते की तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये उतरता तेव्हा तुम्ही एक प्रॉडक्ट घेऊन येता, एक सर्व्हिस घेऊन येता, एक डिझाईन तुमचं घेऊन येता, तेव्हा समुद्र ब्ल्यू असतो. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन फारशी नसते. पण तुम्ही जसे जसे ग्रो होता तशी कॉम्पिटिशन येते आणि ब्लडी कॉम्पिटिशनने हा समुद्र मग रेड होतो. तर रेड समुद्र झाला की तुमच्या धंद्यावर परिणाम झाला असा त्याचा अर्थ होतो. तुमचा धंदा आता तोट्यात जाणं सुरू होईल, मंदीत जाणं सुरू होईल आणि धीरे धीरे तुमचा संपून जाईल. तर व्हॉट इज द वे टू कम आउट ऑफ दिस डिक्लाइन फेज? इनोव्हेशन इज द सोल्युशन. तर इनोव्हेशन मी या धंदे आपल्या व्यवसायामध्ये केलं आणि नॅनो हाऊसिंगचा एक नवीन कन्सेप्ट मी या हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केला. म्हणजे त्याच्यामध्ये 13-14 पॅरामीटर्स होते. 2 साधे पॅरामीटर होते की त्याची साईज जो आहे 1 BHK, 2 BHK, 3 BHK तो 25% ने मी कमी केला आणि त्याचा रेट 25% ने कमी केला. दोन्ही गोष्टी तुम्ही कंट्रोल केल्या, कन्स्ट्रक्शन पण कंट्रोल केली आणि इकडं तिकीट साईज पण कमी केली. आणि या 2 गोष्टी करण्यासाठी ना बरेचसे प्रयोग करायला लागले. कॉस्टिंग रिड्यूस कसं करायचं, टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स त्याच्यावरती काय आहेत, प्रॅक्टिसेस कशा फॉलो केल्या पाहिजे आणि आर्किटेक्चरल प्लॅनिंग मध्ये एक स्क्वेअर फीट जो आहे तो कॉस्टली आहे.
तर तो वाचवला पाहिजे आणि ऑप्टिमाइज प्लॅनिंग त्याचं डिझाईन करून तर कॉस्ट जी आहे अल्टिमेटली घराची ती 50%वर आली. आपण घर आपल्यासाठी बनवत नाही, कस्टमरसाठी बनवतो. कस्टमरला घर घ्यायचं आहे पण त्याच्या बजेटमध्ये त्याला घर पाहिजे. तुम्ही जे घर बनवतात ते त्याला झेपेलच असं नाही, त्याला झेपणारं घर तुम्ही बनवलं पाहिजे. आणि म्हणून मी जेव्हा हा प्रोजेक्ट लॉन्च केला एक पहिला 750 घरांचा नवी मुंबईमध्ये आणि ऑन द बॅकग्राऊंड ऑफ लेमॅन ब्रदर्स फॉल, तर मला आठवते माझा स्टॉल इथे मी लावला होता वाशी स्टेशन समोरच आणि एक 100-1 माणसं त्याच्यात बसू शकतील अशी व्यवस्था केली होती आणि पेपरमध्ये जाहिरात दिली. माझ्या म्हणजे आश्चर्य असं झालं की त्या दिवशी इतकी गर्दी झाली त्या स्टॉलवर, 1000-1 माणसं बुकिंगसाठी आले. प्रत्येकाच्या हातात चेक होता. या सगळ्यांना आम्ही त्या दिवशी अटेंड नाही करू शकलो आणि तो पेंडॉल जो होता तो कमी पडला. मग गर्दी रस्त्यावर गेली, रस्ता ब्लॉक झाला, पोलीस आले आणि त्याची न्यूज सगळ्या मार्केटमध्ये पसरली आणि अनेक बिल्डर मित्र आमच्या स्टॉलवर आले की अरे आमरे काय करतायत, एवढी गर्दी कशासाठी. इट वॉज ए रिव्होल्युशनरी इन्सिडेंट. त्या 3 दिवसात माझे 750 फ्लॅट त्या प्रोजेक्ट मधले विकले. सर काय प्रोडक्ट होतं आणि काय साईज होती त्याची? छोटे छोटे होते. 350चा 1 BHK, 550चा 2 BHK, 350चा 1 रूम किचन, अच्छा, 1 RK. 1 RK, 550चा 1 BHK, 750चा 2 BHK आणि 3 BHK नव्हता केला. आणि कॉस्ट काय होते? 1 रूम किचन 5 लाखात, 9 लाखात 2 BHK, 1 BHK, 1 रूम किचन 5 लाखात, 9 लाखात 1 BHK आणि 12 लाखात 2 BHK. तर मोठं त्याचं धूमधडाक्यात इनॉग्रेशन केलं. आणि त्यावेळेला सर्वसाधारण काय ट्रेंड होता 2 BHKचा किती फ्लॅट जायचा म्हणजे रकमेच्या बाबतीत? रकमे जायचं 20 लाखापर्यंत, 18 ते 20 लाखापर्यंत आणि मी तो 12 लाखापर्यंत. हा प्रोडक्ट त्यावेळेला मार्केटमध्ये कोणाकडेच नव्हता. आणि आला असं की तो प्लॅनही लोकांना आवडला, ती कॉस्टही लोकांना आवडली, लोकेशनही आवडलेलं होतं आणि हावरेंचं नाव होतं. हे सगळे पॅरामीटर एकत्र जोडून आले आणि हे इतिहासात घडलं नव्हतं तोपर्यंत की 3 दिवसात 750 घरांचा प्रोजेक्ट फुल्ली बुक होणे. आणि मला त्या दिवशी अनेकांचे फोन आले, मंत्रालयातूनही त्या दिवशी फोन आले की आता कोणाला फोन आला की तो कशासाठी फोन करतो, तर डिस्काउंट द्या. मला फोन आले की सर माझा माणूस आलेला आहे, त्याला घर पाहिजे आहे, त्याचा कृपया चेक घ्या. कोणी डिस्काउंट नाही मागितला कारण मी कॉस्ट ऑलरेडी 50%वर आणून ठेवलेली होती, तर त्याचा चेक घ्या एवढीच फक्त रिक्वेस्ट करायला फोन होते. सर सगळ्यात महत्वाचं मला वाटतं आणखीन एक तुमचा सोशल ऍस्पेक्ट असा आहे की तुम्ही या घराच्या काही रिझर्व ठेवताय डिफेन्स मधल्या लोकांसाठी, पोलिसमॅनसाठी, बेस्टच्या ड्रायव्हर्सना पण आपण तर काय झालं म्हणजे सोशल वर्क करायला ना तुम्हाला आदिवासी एरियात आणि पहाडात जायला लागते, गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या इथे बसूनही सोशल वर्क करू शकता. तर मी काय केलं तर या घराच्या बिझनेसमध्ये 5 लोकांसाठी मी 20% घरं माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आरक्षित ठेवले, अजूनही ठेवतो. म्हणजे सैनिक, पोलीस, शिक्षक, कलावंत, साहित्य या 5 लोकांना आरक्षित ठेवतो आणि त्यांना डिस्काउंट देतो. तर जवळपास 350 सैनिकांनी आमच्याकडून घरं घेतलेली आहेत, 3500 पोलिसांनी घरं घेतली आहेत, 5500 PSTचे कामगार, कंडक्टर, ड्रायव्हर्सनी घर घेतलेले आहेत. म्हणजे हावरेच्या स्टाफ मधली कोणाची गाडी रोडवर काही समजा चूक झाली, सिग्नल क्रॉस केला तर पोलीस थांबवतो आणि विचारतो अच्छा हावरेची गाडी आहे. तर सैनिकांचे फोन बॉर्डरवरून आम्हाला आले, म्हणजे सियाचीन वरून आले, कारगिल वरून फोन आले. सैनिकांचं सांगणं असं होतं की सर मी नेटवर बघितलं तुमचा प्रोजेक्ट, मला आवडलेला आहे, मला घर घ्यायचं आहे, मी तर नाही येऊ शकत, माझ्या आईला मी चेक घेऊन पाठवतो, त्यांचा कृपया चेक तुम्ही घ्या. असे सैनिकांनी बुकिंग केले. तर पोलिसांचं तर असं झालं की मुंबई पोलीस बेस्ट पोलीस आहे. म्हणजे स्कॉटलंड यार्डच्या पोलीसशी आपण आपल्या पोलिसांची तुलना करतो, पण मी असं म्हणेन की आवर पोलीस इज बेटर दॅन स्कॉटलंड यार्ड पोलीस.
कारण ज्या परिस्थितीत तो राहतो ते तुम्ही बॅकग्राऊंड बघा त्याचं, तर 75% पोलीस झोपडपट्टीमध्ये राहतात आजच्या परिस्थितीत. त्यांना स्वतःचं घर नाही, म्हणजे झोपडीत राहतात. अशांना मी जेव्हा घराची योजना लॉन्च केली, तर पोलीस डिपार्टमेंटने एक पीएम पॅरा काढला त्या स्कीम वरती. पीएम पॅरा म्हणजे पोलिसांच्या भाषेतला तो GR. ओके. सगळ्या पोलीस स्टेशनला तो गेला आणि मी एक व्हॅन तयार केली, त्याच्यात 10 माणसं बसवले मार्केटिंगचे. प्रत्येक पोलीस स्टेशनला ती रोज जायची आणि तिथे पोलीस वाट पाहत असायचे. आम्ही ठरवून द्यायचो की या पोलीस स्टेशनला या दिवशी येणार. तिथे चेक घेऊन लोक तयार असायचे आणि असं करून 3,500 पोलिसांना घरं दिली. एक मजेदार प्रसंग असा घडला की जेव्हा यांची घराचं बुकिंग झालं, तर लोन पाहिजे, लोनसाठी यांचे अर्ज बऱ्याच बँकांकडे केले, तर कोणी यांना लोन द्यायला तयार होय, तो आम्हाला येत नाही. तर पोलिसांना कोणी लोन देत नाही, वकिलांना देत नाही, वकिलांना जजेसला लोन देत नाही. तर मग आम्ही एक युनायटेड कमर्शियल बँकला अप्रोच केला आणि त्यांना मी स्वतः गळ घातली की बघा सर, हा प्रोजेक्ट आहे, ही माणसं आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहेत, तुम्हाला रिटर्न म्हणजे रिकव्हरी तुमची चांगली होईल. तर त्याने आम्हाला एक अट घातली की आवडे साहेब म्हणजे आम्ही यांना लोन द्यायला तयार आहे, फक्त एक अट आमची आहे की तुम्ही यांची एक गॅरंटी घेतली पाहिजे. तर तेव्हा एक गॅरंटी आम्ही घेतली त्यांची. एक गॅरंटर त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट मधला घेतला आणि सगळ्यांचं लोन झालं आणि सगळ्यांची घरं झाली. ती अशी परिस्थिती. म्हणजे ज्या वर्गाला कुठं शक्य नव्हतं ते त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. तर मी आतापर्यंत लक्झरी हाऊसिंग मध्ये गेलो नाही. बरेच सेक्टर आपल्या हाऊसिंग मध्ये आहेत. विकेंड हाऊस आहे, सेकंड हाऊस आहे, बंगलो स्कीम आहे, लक्झरी हाऊसिंग आहे. मी ऑलवेज अफोर्डेबल हाऊसिंग मध्येच राहिलो आणि इकॉनॉमिक पिरॅमिडच्या बॉटम ऑफ द पिरॅमिड मध्ये जो माणूस आहे त्याच्यासाठी मी ऑलवेज घरं बांधलेली आहे. आणि एक त्याचा फायदा असं सांगतो की हा जो आहे ना, हा युजर कॅटेगरी आहे, ही इन्व्हेस्टर कॅटेगरी नाही आहे. याला स्वतःला राहण्यासाठी घर पाहिजे असतं. घर बनल्याबरोबर तो त्या घरात राहायला जातो, तुमची बिल्डिंग ऑक्युपाय होते, भूत बंगला राहत नाही. आणि त्या लेवलचा माणूस ना तुमचे पैसे कधीही डुबवत नाही, बुडवत नाही. म्हणजे एक प्रोजेक्ट मी माझं सांगतो तुम्हाला, की 200 घरांचा प्रोजेक्ट कोणासाठी मी डिझाईन केला. चहाची टपरीवाले, वडापावची गाडीवाले, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, रिक्षावाले, घर घर धुणी भांडी करणारे, मेड सर्वंट, अशा 200 माणसांसाठी एक प्रोजेक्ट डिझाईन केला. त्यांच्या घरांची किंमत होती 2.5 लाख 3 लाख, म्हणजे हा 2003-4 चा पिरियड असेल, 5चा. तर यांना जेव्हा घरं दिली ना, तर यांचं कोणाचंही बँकेत अकाउंट नव्हतं, यांनाही कोणी कर्ज द्यायला तयार नव्हतं. यांना माझी स्वतःची हाऊसिंग फायनान्स कंपनी होती, मी पुन्हा माझ्या कंपनीतून कर्ज दिलं. म्हणजे बिझनेस फ्रेंड्स म्हणायचे की आवडे साहेब तुम्हाला धंदा करता येत नाही, धंद्याचा ऑब्जेक्टिव्ह फक्त प्रॉफिट असला पाहिजे, दुसरा ऑब्जेक्टिव्ह धंद्याचा नाही. आणि ज्या माणसांना तुम्ही कर्ज दिलेलं आहे हे तुम्हाला डुबवतील, कारण यांनी कधी कर्ज घेतलं नाही, कधी कर्ज फेडलं नाही. तर मी म्हटलं मी पॅशनेट माणूस आहे, इमोशनली डिसिजन घेतो, मी डिसिजन घेतलेला आहे, मला त्यांना मदत करायची आहे आणि त्यांच्या डोक्यावर छप्पर आला तर मला अधिक आनंद होईल. तर नंतर अनुभव असा आला की यातल्या या 200 पैकी एकाही माणसाने कर्जाचा एकही हप्ता चुकवला नाही, कोणीही कर्ज बुडवलं नाही. आणि त्या अनुभवातून मी हे शिकलो की गरीब माणूस कोणाला फसवत नाही, फसवणाऱ्यांची जमाती वेगळी आहे. म्हणजे आज जे गव्हर्नमेंट म्हाडा थ्रू किंवा PMAY थ्रू करते ते वे बॅक तुम्ही चालू केलेलं आहे, वे बॅक केलं आणि आजही करतात. आज 1 रूम किचन मुंबईत बांधणारा कोणी तुम्हाला मिळणार नाही, फक्त आवरे 1 रूम किचन मुंबईमध्ये बांधतात, दुसरं कोणीही बांधत नाही. सर, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, हे तुमचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे. लोकांच्या पैशावर व्यवसाय उभा करा हा तुमचा मूलमंत्र तुम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा नेमका कसा आणि म्हणजे उदाहरणासह तुम्ही थोडं सांगू शकाल का? म्हणजे नेमका आमच्या डेव्हलपर लोकांना पण कळेल की काय नेमकी त्याच्या पाठीवरची संकल्पना आहे. तर काय झालं, मी जेव्हा पहिला प्रोजेक्ट लॉन्च केला ना, तर माझ्या प्रोजेक्टच्या बाजूला
एक ग्रामीण माणूसच होता गावातला, त्याने चहाची टपरी तिथे सुरू केली अच्छा. कामगारांसाठी. आणि तो काय करायचा की सकाळी आल्यानंतर समोरच्या दुकानातून साखर विकत घ्यायचा, चहाची पत्ती विकत घ्यायचा, दूध विकत घ्यायचा आणि केरोसिन विकत घ्यायचा आणि मग त्याचा धंदा दिवसभर करायचा. हे सगळं 500 रुपयात तो सामान घ्यायचा आणि दिवसभरात तो चहा बनवून 1000 रुपये कमवायचा. संध्याकाळी जाताना त्या दुकानदाराला 500 रुपये द्यायचा आणि 500 रुपये घरी घेऊन जायचा. या माणसाचं मी जेव्हा जीवन पाहिलं तर मी साईटवर नेहमी जात होतो आणि मी तिथे चहा पित होतो त्या चहाच्या टपरीमध्ये. आणि त्याला मी जेव्हा विचारपूस केली मला जाणवलं की अरे धंदा जर करायचा असेल तर असाच केला पाहिजे. मग मी स्टडी केला लोकांनी धंदा कसा केला. तर आपल्याला मी म्हणजे माहिती एक मिळाली तर आश्चर्य वाटेल. तुम्ही मला सर थोडं म्हणता सर. तर धीरूभाई अंबानीचे वडील शिक्षक होते. त्यांच्याकडे खूप पैसा होता असं नाही. म्हणजे धीरूभाईला जो वारसा मिळाला त्याला खूप धनसंपत्ती मिळाली असं नाही झालं. धीरूभाईने स्वतः कमवले, धंदा मोठा केला आणि मोठे झाले. असे अनेकांचे उदाहरणं मी घेतलेत. मनोहर जोशी होते, मधुकर तळवलकर जिम्नॅशियमचे अनेक 23-24 लोकांचा मी अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की आता विना पाटील, केसरीभाऊ पाटील 10x10च्या खोलीतून यांनी सगळ्यांनी व्यवसाय सुरू केलेले आहे. केसरीभाऊ पाटील तर केवढी मेहनत केली. ते स्वतः टूर सोबत जायचे आणि अशा पद्धतीने त्यांनी सुरुवात करून म्हणजे प्रत्येक माणसाने कोणाचा तरी पैसा घेतला, बँकेचं लोन घेतलं, इन्व्हेस्टरचा पैसा घेतला, फायनान्स कंपन्यांचा पैसा घेतला, शेअर मार्केट मधला पैसा घेतला. हा सगळ्यांचा दुसऱ्यांचाच पैसा आहे. आणि माझं असं कन्फ्युजन झालं धंदा करताना की धंदा करायला तुमचा पैसा लागत नाही. धंदा करायला तुम्ही दुसऱ्यांचा पैसा घेतला पाहिजे, दुसऱ्यांच्या पैशावरून धंदा केला पाहिजे. फक्त दुसऱ्यांचा पैसा ना तुमच्याकडे आला पाहिजे हे एक स्किल आहे. आणि तो कसा आणायचा याचे काही टेक्निक्स आहेत. तर माझ्या पुस्तकात मी अनेक टेक्निक्स त्याच्यात मांडलेले आहेत. पण त्याची बोध जी आहे, क्रक्स ऑफ द इश्यू जो आहे ते तुमची विश्वासार्हता. तुमच्यावरती एकदा माणसाचा विश्वास बसला की तो काय तुमच्या धंद्यात गुंतवणूक करत नाही, तो तुमच्यात गुंतवणूक करतो ना. म्हणजे आणि म्हणून मी असं म्हणतो की धंदा करताना ना माणूस पहिला बघितला पाहिजे. म्हणजे आपण जमीन घ्यायला जातो, जमिनीचा सातबारा बघतो, तर जमिनीचा सातबाराच्या आधी ज्या माणसाशी आपण व्यवहार करतो त्याचा सातबारा बघितला पाहिजे. म्हणजे त्याचा सातबारा वाचला पाहिजे, माहिती मिळवली पाहिजे मार्केटमधून की हा माणूस कोण कसा आहे काय. तर हे पुस्तक खूप गाजलं आणि या पुस्तकात मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि लिहिलं की फक्त SMS करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. तर मला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दर दिवशी 2-3 मेसेज येतात की सर तुमचं पुस्तक वाचलं, मी माझा धंदा बंद करण्याच्या तयारीत होतो पण आता हे पुस्तक वाचल्यावर मला जरा प्रेरणा मिळाली आहे, बळ मिळालं, आता मी माझा धंदा जोमाने सुरू करतो. असं म्हणजे ते पुस्तक प्रेरणा देऊन जातं. पुढे कधी कधी मरगळ येते आपला धंदा करताना, निराशा येते, आपण माणूस बंद झालं सोडून द्या असं निराश होतो, हताश होतो. पण ते पुस्तक वाचून पुढे अंबेजोगाईला, गडचिरोलीला अशा अनेक ठिकाणावरून फोन येतात, कणकवलीवरून मेसेज येतात. आता मी नसतो पोहोचू शकलो इतक्या ठिकाणी पण ते पुस्तक पोहोचलं. हा पुस्तकाचा फायदा. आणि म्हणून ज्यांनी आपल्या व्यवसायात एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यांचे अनुभव त्यांनी इतरांसोबत शेअर केले पाहिजेत आणि शेअर करून इतरांनाही त्याचा फायदा दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला मी अपील करेन की आपल्या व्यवसायाचं डॉक्युमेंटेशन पण एक करा आणि आपले अनुभव इतरांसोबत शेअर पण करा, तर अनेकांना त्याचा फायदा होईल. बरोबर आहे तुमचं. तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं शेवटला की अनुभव शेअर केले पाहिजेत. सर, क्रीडाई महाराष्ट्र ही संस्था आपल्यालाही माहित आहे. हिथं प्रत्येक सिनियर मेंबर प्रत्येक जीबीला आपले एक्सपिरियन्स शेअर करत, पण त्यांना ऐकतच आम्ही म्हणा किंवा आमच्यासारखे
डेव्हलपर्स ही लहान शहरांमधून सुद्धा आम्ही या गोष्टी शिकत असतो आणि ती धरोड जी आहे ती आम्हाला म्हणजे अँसेस्ट्रल अशी आल्यासारखी आमच्यापर्यंत ती आलेली आहे. सर दुसरं मार्जिन ऑफ ऑनेस्टी हा एक विषय तुम्ही कुठेतरी बोलला होता. तो नेमका जरा संकल्पना किंवा त्याच्या पाठीमागची काय हे आहे म्हणजे कसं आहे म्हणजे कोणताही धंदा तुम्ही करा त्या धंद्यात मार्जिन असतेच. आता तुम्ही तुमचा प्रॉडक्ट आहे हा कितीला विकावा, याची किंमत किती असावी हे तुम्ही ठरवणार आहे. तुम्ही ठरवाल त्या किमतीत ग्राहकाला पटलं तर तो घेईल, नाही पटलं तर नाही घेईल. आता कोणी हाय मार्जिनवर धंदा करते, कोणी लो मार्जिनवर धंदा करते, पण प्रत्येक धंद्यामध्ये ना एक मार्जिन ऑफ ऑनेस्टी असतेच. समोरच्या माणसाला ती कळते आणि त्याला त्याची मान्यता असते. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये खूप नफेखोरी कोणी कमवत असेल तर त्याच्याबद्दल लोक नाराज होतात, त्याला नावं ठेवतात, त्याला दूषणं देतात. पण मार्जिन ऑफ ऑनेस्टीमध्ये कोणी धंदा करत असेल तर माणसं ते ऍक्सेप्ट करतात की नाही ठीक आहे, त्याला 2 पैसे तर मिळालेच पाहिजे. तर हे मार्जिन ऑफ ऑनेस्टी हे म्हणजे आपला धंदा कोणताही केला तर 10%, 15%, 18% एवढी असतेच. याच्यापेक्षा जास्ती नाही. कधी घडतात, कधी परिस्थिती येते नफेखोरी, काही प्रोडक्ट स्केअरसिटी मध्ये आहे, मग दामदुप्पट भावाने विकला जातो. अशी नफेखोरी करणारे काही लोक आहेत. आपल्या धंद्यामध्ये घराची किंमत किती असावी हे ग्राहकाला नाही कळत. तुम्ही कापडाच्या दुकानात गेले, कापडाची किंमत किती असावी हे तुम्हाला नाही कळत. तर तो जे ठरवेल तीच त्याची किंमत. पण तो जर मार्जिन ऑफ ऑनेस्टी मध्ये विकत असेल तर त्याची अपील वाढते, आपल्याही धंद्याची अपील वाढते. म्हणजे आपल्या धंद्यात तर प्रॉफिटेबिलिटी म्हणजे त्याचा काही स्केलच नाहीये. आणि म्हणून किती प्रॉफिट ठेवावा, किती मार्जिन ठेवावी, किती मार्जिन मध्ये आपण धंदा करावा हे जेव्हा आपण ठरवायचं असते तर तेव्हा माझं असं धोरण आहे की मार्जिन ऑफ ऑनेस्टी मध्ये आपण धंदा करावा. म्हणजे ती लिमिटेड मार्जिन आपण ठेवावी, त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन ठेवू नये. म्हणून एक मार्जिन ऑफ ऑनेस्टीचा कन्सेप्ट मी डेव्हलप केलेला आहे. ती मार्जिन ऑफ ऑनेस्टी प्रत्येक प्रोडक्ट वाईज, प्रत्येक सिटी वाईज ती पण बदलेल. ती फक्त त्या डेव्हलपर शोधायला पाहिजे की त्याच्या मार्केटमध्ये त्या प्रोडक्टला कितीपर्यंत त्याला प्रॉफिट जाऊ घेणं शकतो. अपेक्षित आहे. बरोबर. म्हणजे लॉंग टर्म मध्ये सुद्धा याच्यामध्ये उपयोग 100% जरूर. सर इतके वर्ष तुम्ही मुंबईमध्ये सातत्याने व्यवसाय करत आहात. मराठी माणसाची व्यावसायिक आणि शक्ती स्थान आणि दुर्बल स्थाने जे स्ट्रेंथ अँड विकनेसेस याच्याबद्दल आपला अनुभव कसा आहे? असं आहे की आपला व्यवसाय जर बघितला, बांधकाम व्यवसाय, जमीन मालक 99% मराठीच आहे. तो खरेदी करणारा आणि व्यवसाय त्याच्यावरती हा बांधकाम व्यवसाय करणारा 100% मराठी आहे असं नाही. बरोबर, शहरानुसार ते बदलत जातात. मुंबईमध्ये पाहिलं तर 90% अमराठीच आहे. जसं मुंबई पासून आपण बाहेर येतो, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, मग इथे 70% नॉन महाराष्ट्रीयन होतात, 30% मराठी येतो. आणखी पुढे गेलं, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तर इथे मग 80-90% मराठी माणसं धंदा करणारे होतात. मराठी माणसांनी काय लक्षात घेतलं पाहिजे की जमीन मराठी माणसाची, विकत घेणारा मराठी माणूस, आपल्याला परमिशन देणारा अधिकारी हा सुद्धा मराठी माणूस, तर मग बनवणारा मराठी माणूस का नको? तो पण मराठी माणूस असू शकतो, त्याने घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. पण मराठी माणसामध्ये ना एक जे काय परंपरेने आलेलं असं म्हणा की धंद्यात उतरण्याची, रिस्क घेण्याची ही जी आहे ना ही जरा कमी आहे, पण आता वाढत चाललेली आहे. 2 गोष्टीचा अभाव मला अजूनही जाणवतो. एक गोष्ट म्हणजे मराठी माणूस हा ऑर्गनाइज नाहीये, त्याने ऑर्गनाइज झालं पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या संघटना उभ्या केल्या पाहिजेत. संघटनेचा त्याला फायदा होतो. व्यवसायाचं जे गणित आहे ते शेअर करता येते, एकमेकांसोबत दुःख सुख वाटता येतं आणि म्हणून ऑर्गनायझेशनची गरज आहे, तो ऑर्गनाइज असला पाहिजे. आणि दुसरी कमी काय जाणवते की नेटवर्किंगचा अभाव आहे. म्हणजे बिझनेसमॅन मध्ये नेटवर्किंग करून 10 जणांनी एक प्रोडक्ट खरेदी केला किंवा 10 जणांनी मिळून एक प्रोजेक्ट केला,
प्रत्येकाला आपल्या धंद्यात लिफ्ट पाहिजे आहेत, तर मग सगळ्यांच्या लिफ्टची टोटल जर केली तर 100 लिफ्ट 200 लिफ्ट अशा होऊ शकतात. सगळ्यांनी मिळून लिफ्ट खरेदी केल्या, बार्गेनिंग होऊ शकतं. आता सिमेंट स्टील प्रत्येकाला लागतं, सगळ्यांनी मिळून एक कॉन्ट्रॅक्ट डिझाईन केला. हे नेटवर्किंग, बल्क परचेसिंग, तर असे फायदे त्याच्यात होऊ शकतात. नेटवर्किंग झालं पाहिजे, एकमेकांच्या अडीअडचणीला त्याच्यातून माणसं कामाला येऊ शकतात. या नेटवर्किंग आणि ऑर्गनायझेशन या 2 गोष्टींची कमी आहे, पण आता ती कमी जाणवायला लागली. माणसाला वाटलं की आपण नेटवर्किंग मध्ये गेलं पाहिजे. माझा जो अनुभव आहे ना, की माणूस स्वतःच्या भरोश्यावर एका लिमिट पर्यंत मोठा होऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा मोठं व्हायचं असेल तर नेटवर्किंग इज द ओनली सोल्युशन. नेटवर्किंग शिवाय तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून ऑर्गनायझेशन आणि नेटवर्किंग ह्या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. ह्या मराठी माणसालाच गरजेच्या आहेत असं नाही, सगळ्यात सगळ्यांना गरजेच्या आहेत. आणि आता धंद्यात सगळेच माणसं आहेत, पण सगळे आता कम्युनिटी वाईज न राहता एकमेकांशी नात्याने प्रेमाने धंदा व्यवसाय करायला लागले. एक गोष्ट फक्त आता ऑकेजनल असल्यामुळे मी सांगतो की धंद्याची एक भाषा असते आणि ती भाषा आपण शिकली पाहिजे. धंद्याची भाषा कशी असते की तुला बघून घेईल, तू काय समजतो स्वतःला, तुला तू जागा दाखवेल, तू मला ओळखत नाही, मी कोण आहे वगैरे वगैरे. ही काही धंद्याची भाषा नाही. वाद होतात, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला पटतातच, पसंत होतातच असं नाही. थोडेसे डिफरन्सेस होतात, पण तेव्हा ते प्रेमाने आपुलकीने रिझॉल्व्ह केले पाहिजेत. आपुलकीची भाषा वापरली पाहिजे, म्हणजे मोडेल पण वापरणार नाही, हा एक बाणा आपल्याला शिकवला गेलेला आहे. कारण आपण तेव्हा लढाई करत होतो, शस्त्र हातात घेत होतो, तलवारी चालवत होतो, तर तिथे वाकायची गरज नव्हती. तर त्याच्यासाठी तो फायद्याचा होता. पण आता तुम्ही धंद्यात जर आलेले आहे, तर धंद्यात तुम्ही धोरण काय केलं पाहिजे की वाकेन पण मोडणार नाही. तुम्ही जैन समाजामध्ये बघा, आताच एक पर्व आहे, आजचाच दिवस मला वाटते तो आहे पर्युषण पर्व, त्यांचा आता संपले आहे. आणि पर्युषण पर्व संपल्यानंतर एक दिवस त्यांचा असा असतो की एकमेकांना माफी मागायची, म्हणजे मिच्छामी दुक्कडम असं ते म्हणतात. म्हणजे माफी मागणे हा एवढा मोठा संस्कार आहे ना. माफी मागण्याने अनेक तुमचे संकट दूर होतात, अनेक वाद मिटून जातात आणि अनेक भानगडी कमी होतात. या समाजामध्ये भानगडी कमी आहेत. मिच्छामी दुक्कडम त्याला कारणीभूत आहे. तर आपण माफी मागणे शिकलो पाहिजे. ही धंद्याची भाषा आहे. तर धंद्याच्या भाषा शिकण्याची गरज आहे असं मला वाटते. मोडेल पण वागणार नाही, हे बदललं पाहिजे. तुला बघून घेईल की धंद्याची भाषा नाही, म्हणजे काही इंग्रजी आलंच पाहिजे असं नाही, पण तुम्हाला धंद्याची भाषा आलीच पाहिजे. सर, बरेचसे आपण रिअल इस्टेट डेव्हलपर्स बघतो, म्हणजे अगदी पीक वरती असतात, तर कालांतराने त्यांचा हे झालेला आहे, डाऊनफॉल झालेला आहे. तर डेव्हलपर्स फेल होण्याची कुठली कारण आहेत, त्याच्याकडे आम्हालाही ऍज अ उद्योजक बघायला लागेल की. हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. माझं असं कन्फेशन आहे इतके वर्ष धंदा केल्यानंतर, की रिअल इस्टेटचा धंदा, बांधकाम व्यवसाय हा नुकसानी जाऊ शकत नाही. हा प्रॉफिट मध्येच जाणारा धंदा आहे. तुम्ही या धंद्यात जर प्रॉफिट कमावू शकले नाही तर कोणत्याही धंद्यात प्रॉफिट कमावू शकणार नाही. एवढा हा स्टेबल, हाय प्रॉफिट मार्जिन, हाय रिस्क आहे, पण हाय प्रॉफिट मार्जिन या धंद्यामध्ये आहे. तर पण तरी आपल्याला काही लोक फेल होताना दिसतात. माझ्या मते मी जो अभ्यास केलाय, एक 4च कारण मला प्रामुख्याने जाणवली. बाकी छोटे छोटे कारण आणखी आहेत. पहिलं कारण म्हणजे डिझाईन फेल्युअर. म्हणजे प्रोजेक्टचं डिझाईनच असं केलेलं असते की तो प्रोजेक्ट सक्सेसफुल होणारच नाही. फॉर एक्झाम्पल, एका माणसाने युरोपियन धर्तीवर, की माझ्या प्रोजेक्टमध्ये आर्टिफिशियल रिव्हर मला फिरवायची आहे, आणखी काय तिथे युरोपियन धर्तीवर मला आणखी काही 4 गोष्टी त्या करायच्या आहेत. तुला नाही शक्य ते युरोपमध्ये होते किंवा दुबईमध्ये होते, तो करणारा शेख आहे, तो तिथला किंग आहे. ते सगळ्यात कॉपी आपण जसे तशा केल्या पाहिजेत अशा नाही.
तर किंवा घेतलेली जमीन खूप महागात असते, घराचा दर तेवढा नसतो, लोकेशन चुकीचं असते, म्हणजे डिझाईन जे आहे हा डिझाईन मध्येच फॉल्ट आहे. डिझाईन फेल्युअर जर असलं तर प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ प्रोडक्ट शकतो. साईज पण सर कारणीभूत हा येस, साईज पण असू शकते, लोकेशन पण असू शकते, प्राइसिंग पण असू शकते. तर डिझाईन फॉल्ट एक कारण असतं. दुसरं असतं की केअरलेसनेस. प्रोजेक्ट लॉन्च केला, आर्किटेक्ट नेमला, कॉन्ट्रॅक्टर नेमला, मार्केटिंगचा माणूस नेमला आणि स्वतः केअरलेस राहिले. तर केअरलेसनेस हा एक दुसरा पॅरामीटर मला जाणवलेला आहे. तिसरा मला जाणवला आहे की तो मनी डायव्हर्शन. म्हणजे कमाई या ज्या प्रोजेक्टमध्ये झालेली आहे ना, त्या प्रोजेक्टसाठी ती वापरली पाहिजे. ती जर वापरली तर तो प्रोजेक्ट पूर्ण होतो. राहिलेला प्रॉफिट जो आहे तो तुम्ही डायव्हर्ट करा. पण मुद्दलच जर तुम्ही डायव्हर्ट करायला गेले तर त्या प्रोजेक्टवर परिणाम होतो, तो फेल होतो. आणि मग असे प्रकार झालेले आहेत. कोणी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले, कोणी आणखी कुठल्या कशात इन्व्हेस्ट केले. तर मनी डायव्हर्शन हा तिसरा प्रकार आहे. कारण चौथा आणि महत्वाचा आहे ओव्हर ट्रेडिंग. म्हणजे मी 100 किलो वजन उचलू शकतो तर मी 100च उचललं पाहिजे. मी जर 200 किलो वजन उचललं तर मी त्या वजनाच्या खाली दबून जाईल. मी ते घेऊन चालू शकणार नाही. तर ओव्हर ट्रेडिंग हे एक चौथं कारण आहे. याच्या व्यतिरिक्त लॉस ऑफ टाइम, म्हणजे वेळेत पूर्ण प्रोजेक्ट न करणे. 3 वर्षात व्हायला पाहिजे तो 12 वर्षातही होत नाही, तर तुमचे ओव्हरहेड्स वाढत जातात, व्याज वाढत जाते. हे सगळे अनेक कारण आहेत त्याच्यासाठी, पण हे 4 प्रमुख कारण आहेत असं मला वाटते. आणि आपला प्रोजेक्ट फेल होऊ नये असं जर वाटत असेल तर या 4ही कारणांची आपण काळजी घेतली पाहिजे. सर गिर्यारोहणाचा पण आपल्याला गिर्यारोहण आणि आपला बांधकाम व्यवसाय काही वेगळा नाही आहे. दोन्हीमध्ये पण रिस्क तेवढीच आहे. तर त्याच्याबद्दल आपली गिर्यारोहणाचा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला उपयोग झाला असं म्हणता येईल, सिच्युएशन टॅकल करतात. काय ना, मी असं अनुभवलं की प्रत्येकाचा आपला एक वेगळा एव्हरेस्ट असतो, त्याला तो सर करायचा असतो. गरिबीच्या परिस्थितीतून आलेला आहे, त्याला शिक्षण करणे, नोकरी मिळवणे, इस्टॅब्लिश होणे हाच एक मोठा एव्हरेस्ट असतो. असा प्रत्येकाचा एव्हरेस्ट असतो. माझे एव्हरेस्ट होते. माझा एव्हरेस्ट काय होता तर फॅमिली प्राईड सक्सेसफुली जपणे, ती वाढवणे, आणि ती मी केली, ती वाढवली. माझा एव्हरेस्ट सक्सेसफुल झाला. पण नंतर मग मला जाणवायला लागलं की रिअल एव्हरेस्ट पण आहे, तिथे पण गेलं पाहिजे. ते चॅलेंज एक अनुभवलं पाहिजे. आणि चॅलेंज माणसाने घेत गेले पाहिजे. माझा स्वभाव चॅलेंज घेण्याचा आहे. डोंट लिमिट युअर चॅलेंजेस, चॅलेंज युअर लिमिट्स. आणि म्हणून मी ठरवलं की एव्हरेस्टच्या जवळ जायचं, जवळून एव्हरेस्ट बघायचा, आणि त्याच्या बेसवरती पायथ्यापर्यंत मी जाण्याचं ठरवलं. आणि त्याच्यासाठी वर्षभर मी प्रॅक्टिस केली. म्हणजे घराचे माझे 5 माळ्याचे जिने मी 25 वेळा रोज चढ उतर करायचो. 55. आणि मी महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले रविवारी चढायला जायचो. म्हणजे सिंहगड, रायगड, राजगड, पुरंदरगड असे सगळे दर रविवारी मी एक गड चढायचो. एक 50-60 गड मी चढलो. वर्षभर मी मेहनत केली. आणि त्याच्यानंतर मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो, सुखरूप गेलो, आनंदात गेलो, एन्जॉय करत गेलो. एक वेगळा म्हणजे आउट ऑफ वर्ल्ड एक्सपिरियन्स. तुम्ही वेगळ्या जगात गेल्यासारखे तुम्ही जाता. मी एव्हरेस्टला गेलो तसंच मी अंटार्क्टिकाला पण गेलो. आणि अंटार्क्टिकामध्ये गेल्यानंतर ते टोटली डिफरंट जग आहे एक असं. आपण पाहिलेलं नसते की निर्मनुष्य प्रदेश. तिथे माणसांना राहायला परवानगीच नाहीये. तिथे काही वनस्पती नाही, काय नाही, मरीन लाईफ आहे, बर्फच बर्फ आहे सगळीकडे. आणि त्यातही आमचा जो कॅप्टन होता त्या कॅप्टनने एक चॅलेंज दिलं की हा समुद्र 0 डिग्रीवरती आहे, पोलर प्लंज, म्हणजे त्याच्यात उडी मारायची आहे. तो कोणाकोणाची तयारी आहे. मी आतवर केला. तर असे 15 जण होते आमच्या 200 पैकी एक्सपिडिशन मध्ये. आणि मी ती उडी मारली त्या 0 डिग्रीच्या तलावामध्ये. आणि त्याचं व्हिडिओ चित्रण केलं. तर मी ते नंतर बघितलं. इतका थंडगार होता
माणूस म्हणजे शरीर बधीर होऊन जातं त्या पाण्यामध्ये. 7 सेकंदात मी बाहेर आलो, पण 7 सेकंदात बाहेर आल्यानंतर इतकी जबरदस्त थंडी वाटायला लागली. लोक तिथे ड्रिंक्स वगैरे घेतात, मी ड्रिंक्स घेत नाही. मग टावेल गुंडाळून वगैरे वगैरे करून एक अर्धा पाऊण तास तरी मी थंडीत कुडकुडत होतो. पण इट वॉज अगेन ए डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स. चॅलेंजेस मी घेत गेलेलो आहे. चॅलेंजेसचा फायदा कसा आहे की युअर कॅपॅसिटी व्हेरीज अकॉर्डिंग टू द चॅलेंजेस यू टेक इन लाईफ. बिगर द चॅलेंज, बिगर विल बी युअर कॅपॅसिटी. म्हणजे एक उदाहरण मी नेहमी असं देतो की साधारणतः एक माणूस स्कूटर चालवत असेल, त्याला जर म्हटलं की आता गाडीची चावी घे, कार घे, तू कार चालव, तर तो म्हणतो नाही साहेब, माझी कॅपॅसिटी फक्त स्कूटर चालवण्याची आहे, मी गाडी नाही चालवू शकत. गाडीवाल्याला म्हटलं की ही ट्रकची चावी घे, तू चालव, तर म्हणेल नाही सर, माझी ट्रकची कॅपॅसिटी नाही आहे. ट्रकवाल्याला जर म्हटलं की ही ट्रेनची चावी घे, तू ट्रेन चालव, तर तो म्हणेल नाही सर, माझी फक्त ट्रकचीच कॅपॅसिटी आहे. पण स्कूटर चालवणारा, कार चालवणारा, ट्रक चालवणारा, ट्रेन चालवणारा, ही सगळी माणसंच आहेत. त्या झाडा माणसाची बनलेली माणसं आहेत. यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर यांच्यामध्ये डिफरन्स एकच आहे, तो यांनी घेतलेले चॅलेंज डिफरंट आहे. ज्याने छोटं चॅलेंज घेतलं त्याची कॅपॅसिटी छोटी झाली, ज्याने मोठं चॅलेंज घेतलं त्याची कॅपॅसिटी मोठी झाली. म्हणजे युअर कॅपॅसिटी, मी बरेचदा म्हणतो ना, अरे 2000 घरांचा प्रोजेक्ट मी नाही करू शकत, माझी कॅपॅसिटी नाही. अरे पण 2000 काय 20,000 घरांचा प्रोजेक्ट करणारी माणसं आहेतच ना. तर तुम्ही मोठं चॅलेंज घ्या, तुमची कॅपॅसिटी वाढेल. आणि चॅलेंज घेतल्याशिवाय तुमची कॅपॅसिटी वाढणार नाही. आणि चॅलेंज शिकण्यासाठी तुम्ही माउंटेनिअरिंग पण करा, एव्हरेस्टला पण जा, आणखी कुठे जा, पण तुम्ही चॅलेंजेस घेणं शिका. डेफिनेटली. या ठिकाणी एक सांगतो, मी पण एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे, करतो वयाच्या 40-43 वेळी केला. आणि त्यावेळेला जी तयारी मला करायला लागली होती, सरांनी तर ते 55 वर्षी आणि एवढ्या व्यस्ततेतनं तिने केलेलं आहे. त्याच्याबद्दल सर हॅट्स ऑफ टू यू. पूर्ण सर, शास्त्रज्ञ, बांधकाम व्यावसायिक आणि राजकारणी आता एकदम विविध हे म्हणजे एकमेकाशी कुठंच एकरूप नसणारे हे आहेत. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला काय कशा पद्धतीने जावं असं वाटलं, पर्टिक्युलरली राजकारणाला, आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर काय तुम्हाला अनुभव आला ऍज अ व्यावसायिक? बरोबर. काय होतं, माझे वडील राजकारणात होते, भारतीय जनसंघाचे ते कार्यकर्ते होते. त्यांनी लोकसभा इलेक्शन लढवलं होतं, विधानसभा लढवलं होतं. त्यांचं निधन झाल्यानंतर मग एकदा मुंडे साहेब आणि गडकरी साहेबांनी मला बोलवलं आणि ते म्हणाले की आम्हाला दादांचा एक प्रतिनिधी आमच्या पक्षात पाहिजे आणि तुम्ही ते व्हा. आणि मी पण विचार केला, मोठी माणसं आपल्याला काहीतरी सांगतायत, घरी कुटुंबात चर्चा केली, ऐकलं आणि त्यांचं ऐकावं असा विचार केला. मी विधान परिषदेचं निवडणूक लढवली, विधानसभेची निवडणूक लढवली. थोड्या मार्जिननेच मी फेल झालो, कारण माझा पहिलाच चान्स होता. म्हणजे असं म्हणतात ना की विहीर पहावी खोदून, घर पहावे बांधून, तसंच निवडणूक पहावी लढून, असं पण म्हणायला पाहिजे. ती निवडणूक लढवल्याशिवाय ना तुम्हाला राजकारण काय ते कळत नाही अजून. म्हणजे त्या वरून आपण न्यूजपेपर मध्ये ऐकतो ते तेवढं नसते. ते हिमनगाचं टोकच फक्त आपल्याला ते वर्तमानपत्रामध्ये दिसते, पण त्याला एवढे कंगोरे असतात आतमध्ये. कोणत्याही पक्षात तुम्ही जा, सगळ्या ठिकाणी म्हणजे ते वर्तुळ राजकारण ते सारखंच असते. पण आता आणि एक दुसरा अनुभव मला आणखी आला. आता मी राजकारणातही आहे, बांधकाम व्यवसायातही आहे. प्रत्येक राजकारणी माणसाच्या मध्ये बिल्डर व्हायची इच्छा सुप्त असते. हो. प्रत्येक बिल्डरच्या मनात राजकारणी व्हायची इच्छा सुप्त असते. तर दोघांनाही एकमेकांचं अट्रॅक्शन आहे. आणि एक गोष्ट अशी आहे की राजकारणाचा इम्पॅक्ट जो समाज जीवनावरती आहे ना, तो आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आपल्या इथे आहे. एवढा असायला पाहिजे की नसायला पाहिजे हा वादाचा विषय आहे, पण आज तरी राजकारणाचा प्रभाव आपल्या समाज जीवनावरती सगळ्यात जास्त आहे. आणि तुम्हाला जर एक प्रभावी माणूस व्हायचं असेल, समाज जीवनावरती प्रभाव टाकायचा असेल, किंवा समाज जीवन कसं कोणत्या दिशेने गेलं पाहिजे असं तुमच्या मनात काही धोरण असेल, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे,
युवक वर्गाने हे केलं पाहिजे, तर तुम्ही राजकारणात आलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. पण तरी तुमच्या मनाची ठेवण तुम्ही तपासली पाहिजे, कारण राजकारण हे रुथलेस आहे. तिथे दयामया नाही आणि तिथे म्हणजे तोडफोडचीच लढाई आहे. तुमच्या घरात ते घुसणार, चुलीपर्यंत ते जाणार आणि या सगळ्याची तयारी तुमची आहे का नाही हे सगळं तुम्ही बघावं, तरच तुम्ही राजकारणात जावं. सर, पण मीनवाईल माझा एक प्रश्न आहे. हा, डेफिनेटली. मी एक प्रश्न विचारू? हा, विचारा. डॉक्टर साहेब नमस्कार. 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 एवढं सर्व सांभाळून तुम्ही तुमची हेल्थ कशी काय एवढी मेंटेन ठेवतात? हा एक साधा प्रश्न. तुमची जीवनशैली कशी आहे? रोजचं रुटीन कसं आहे? तर आपल्या इथे एक म्हण आहे, सर सलामत तो पगडी 50. म्हणजे तुम्ही शरीर जे आहे ना ते शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीराच्या माध्यमातूनच तुम्ही सगळं काही करू शकता. हे एक माध्यम आहे आणि याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही आहे काही करायचं तुम्ही जर मनात ठरवलं तर. त्याच्यामुळे शरीर प्रकृती तुमची चांगली असली पाहिजे. मी नेहमी पॉवर स्टेशनचं उदाहरण देतो. पॉवर स्टेशन प्रॉफिटेबल कधी असेल तर ते पॉवर स्टेशन जितक्या काळ ऑनलाईन चालेल, जितक्या काळ पॉवर देत राहील. त्याचा जर शटडाऊन झाला तर नुकसानीत जातं आणि असे शटडाऊन जर वाढत गेले तर पॉवर स्टेशन नुकसानीत जातात, ते प्रॉफिटेबल राहत नाही. असं माणसाचंही आहे. माणसाची शटडाऊन कमीत कमी असले पाहिजे. तुम्ही आजारी पडलंच नाही पाहिजे अशी तुमची शरीराची ठेवण तुम्ही ठेवली पाहिजे. मी जर रोज सकाळी योगासन, प्राणायाम, मेडिटेशन करतो. 45 मिनिटाचा माझा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर 40 मिनिटं मी वॉक करतो. आंघोळ केल्यानंतर मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो अर्धा तास. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे, मला अनेकांनी सांगितलं की तुमच्या जीवनात अनेक इश्यूज, अनेक प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असता, पण तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये याचं उत्तर मिळते. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, जे कोणतं पान तुम्ही उघडाल त्या पानावरचे तुम्ही ओव्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या आहेत त्या वाचा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात मिळेल. असे अनेकांनी मला अनुभव सांगितलेले आहेत. मी अनुभव नाही घेतलेला अजून तो, पण मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो. काही गोष्टी आपल्याला शरीरासाठी कराव्या लागतात आणि काही मनासाठी कराव्या लागतात. आपण शरीरासाठी खूप गोष्टी करतो, मनासाठी खूप कमी गोष्टी करतो आपण. किंबहुना मनासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत याची आपल्याला माहिती पण फार कमी असते. तर त्याच्यामुळे ह्या माहिती केल्या पाहिजेत आणि तशी केली आपल्या जीवनाची दिनचर्या, आपल्या आयुष्याची आखणी, ठेवण तशी आपण ठेवली पाहिजे. काळानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात की हे केलं नाही पाहिजे. म्हणजे स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ अशी वॉर्निंग लिहिलेली असते, पण तरी स्मोकिंग आपण करतोच, रिस्क घेऊन करतो, सवयीने करतो. शरीर जे आहे ना सर, आपलं मॅजिकल शरीर आहे. शरीराला जे तुम्ही करायला सांगाल तेच शरीर डिमांड करत राहतं. तुम्ही सिगरेट ओढली तर शरीर सिगरेट डिमांड करत राहतं, मग ते वाढत जाते. तुम्ही आणखी काही शरीराला व्यायाम करायला सांगितलं तर शरीर त्याचीच डिमांड करत राहते, तुम्ही आणखी व्यायाम करत राहता. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी करत राहाव्यात, निगेटिव्ह गोष्टी कमी कराव्यात. आणखी काही त्याचं सिक्रेट असं नाही. ओके. सर, चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आलेला आहे, फायनान्स कसा उभा करावा? तर फायनान्स उभं करण्याचे अनेक माध्यम आहेत. एखाद्याला आपण प्रोजेक्टमध्ये पार्टनर घेऊनही फायनान्स उभा करू शकतो. प्रायव्हेट इक्विटी आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकतो. बँकांचं, हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचं एक प्रोजेक्ट फायनान्स तो आपण घेऊ शकतो. असे अनेक मार्ग आहेत. कस्टमर्स कडून पैसे जे मिळतात आपल्याला, कस्टमरही ऍडव्हान्स मनी आपल्याला द्यायला तयार असतो. म्हणजे समजा कस्टमरकडे पैसे आहेत, त्याने एफडी मध्ये ठेवलेले आहेत, त्याला 6-7% व्याज मिळते आहे आणि तो बरेचदा आपल्याकडे काय म्हणतो की मला पूर्ण पैसे द्यायचे आहेत, मला किती डिस्काउंट देणार तुम्ही मला सांगा.
तर तो पूर्ण पैसे दिले, आपण डिस्काउंट दिला त्याला पाहिजे तेवढं आणि आपल्याला पूर्ण पैसे मिळाले, तर हाही फायनान्स आपल्या कामाचं होतो. फायनान्स कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटते, की आता एक सिबिल स्कोअर तयार झालेला आहे. सिबिल सगळ्यांना माहिती आहे. माझे थोडेसे रिझर्वेशन सिबिल बद्दल आहेत. म्हणजे बँकांनी सगळ्यांनी मिळून आपल्या सेफ्टीसाठी ते सगळं तयार केलेलं आहे वगैरे वगैरे. सगळं जरी असलं तरी इट इज माय सिबिल स्कोअर. वाय इट शुड बी ओपन and why it should be available to each and everyone without my permission. तर माझ्या परमिशन शिवाय सिबिल स्कोअर कोणाला कळला नाही पाहिजे. आज जर कोणी येतो माझा सिबिल स्कोअर बघतो म्हणजे ते माझे प्रायव्हेट डेटा तो आहे, तुम्हाला अधिकार नाही आहे ते बघायचं. उद्या म्हणजे आता घुसतातच आहेत हे सगळ्या फायनान्स कंपन्या आपल्या बँकांमध्ये गेल्या आहेत. माझ्या बँकेमध्ये माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा आहेत हे सगळं त्यांना माहिती आहे. असा एवढा अधिकार त्यांना देणे म्हणजे माझ्या प्रायव्हसीमध्ये त्यांनी एंटर करणे आहे, असं माझं रिझर्वेशन एक आहे. तर सिबिल स्कोअर आपला आता आलेलाच आहे, तर चांगला ठेवला पाहिजे. 700च्या वर तो असला पाहिजे. आणि एक गोष्ट मी अनुभवलेली आहे की लोन घेताना ह्या बँका आपल्याकडून इतक्या गोष्टी लिहून घेत असतात की तुम्हाला फक्त अंगावरचे कपडे घेऊन बाहेर पडता येतं, बाकी तुमचं घर दार मोटर गाडी बंगला सगळं लिहून घेतलेलं असते आणि आपण ते सह्या करून दिलेलं असते. आता एका बँकरला मी अनुभव विचारला, बरेच लोक अग्रीमेंट वाचत नाहीत जे काय आपण लिहून देतो, आणि हे बँकर अग्रीमेंटही आपल्याकडे शेवटच्या दिवशी शेवटच्या घटकेला घेऊन येतात की सर उद्या मीटिंग आहे, बोर्ड मीटिंग आहे, उद्या आपलं अप्रुव्हल होणार आहे आणि म्हणून तुम्ही सह्या करून द्या. आपणही सह्या करून देतो. तर बँकरला मी एकदा विचारलं की अरे कोणी वाचतं की नाही, मलाही तू वेळ नाही दिला वाचायला. तर त्याने त्याचा अनुभव असं सांगितला की सर जे लोन घेतात ना ते वाचत नाहीत आणि जे वाचतात ते लोन घेत नाहीत. तर आपण याच्यावरून समजून जा त्याच्यात काय काय लिहिलेलं असते. आधी बारीक बारीक अक्षरात ते लिहिलेलं असते की तुम्हाला वाचता येऊ नये अशा पद्धतीने ते मांडलेलं असते. पण जे वाचतात असं त्यावेळेला गरज एवढी असते की ते वाचत बसायचं का ते गरजेचं असलं का? अशीच परिस्थिती असते. त्याच्यामुळे रेअरली कोणी ते वाचतं आणि म्हणून त्या बँकरचा अनुभव आपण लक्षात घेतला पाहिजे की जे वाचतात ते कर्ज घेत नाही, जे कर्ज घेतात ते वाचत नाही. पण कर्ज घ्यावं की घेऊ नये, तर माझं मत आहे की लिमिटेड कर्ज घ्यावं. एक आणखी प्रश्न पडतो की बिना कर्जाचा व्यवसाय करणे शक्य आहे का? तर मी माझ्या अनुभवाने तरी सांगू शकतो की कर्ज न घेता सुद्धा बिझनेस करता येतो आणि मी तो अनेक वर्ष केलेला आहे. असं दुसरा पुढचा प्रश्न आहे. आणखी काही आहे? विद्यानंदजी काही आहेत प्रश्न अजून चॅटबॉक्स मध्ये? हा मी घेतो चॅटबॉक्स मध्ये. सुशील चॅटबॉक्स मध्ये पुढचा प्रश्न आहे सर, वॉन्ट टू नो युअर एनी फेल्युअर एक्झाम्पल ॲज अ बिल्डर. म्हणजे तुमच्या वैयक्तिक कुठल्या याच्यामध्ये एखादा एक्सपिरियन्स आपला आहे का, बाबा माझ्या या ठिकाणी फेल्युअर झालेला आहे असं? बघा माझे प्रोजेक्ट जेवढे मी उभे केले तर प्रोजेक्ट तर फेल झाला नाही आणि आपण एवढी काळजी घेतली पाहिजे की एकही प्रोजेक्ट फेल नाही गेला पाहिजे. कारण आपला व्यवसाय जो आहे हा कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, त्याच्यात भांडवल गुंतवणूक खूप झालेली आहे आणि एक प्रोजेक्ट जर फेल झाला तर तो एवढा मोठा खड्डा तयार करतो की 10 प्रोजेक्टचा प्रॉफिटही त्या खड्ड्यात जातो आणि तरी खड्डा बुजत नाही. त्याच्यामुळे एकही प्रोजेक्ट फेल जाणार नाही असं आपण बघितलं पाहिजे. माझा एकही प्रोजेक्ट फेल गेला नाही, पण माझे काही व्यवहार मात्र फेल झालेले आहेत आणि अजूनही त्याच्या कोर्ट केसेस चालू आहेत, काय याच्यात गेलेले आहेत. आणि कशामुळे मी फेल झालो त्या व्यवहारामध्ये, तर मी माणूस नीट समजून घेतला नाही. मी ज्या माणसाशी व्यवहार करतोय तो माणूस लिटिगंट आहे, काय त्याचे धंदे आहेत, काय त्याचं बॅकग्राऊंड आहे, काय त्याचे कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन आहेत, हे याची वास्तवपुस्त न करता मी त्याच्याशी व्यवहार केला आणि मी त्याच्यात फेल गेलो असं मला वाटतं. आणि म्हणून मी आपल्याला जे सांगितलं याच्या आधी सुद्धा की व्यवहार करताना जमिनीचा सातबारा आपण बघतो, पण ज्याच्याशी व्यवहार करतोय
त्या माणसाचा सातबारा बघणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे व्यवहार आपला कुठला फेल नाही गेला पाहिजे. म्हणजे प्रोजेक्ट फेल होण्याच्या आधीची गोष्ट आहे, व्यवहार फेल नाही झाला पाहिजे. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न असा होता की लिस्ट ऑफ बुक्सचा, तो जर तुम्ही नंतर आम्हाला टाकली तर ते आम्ही सगळ्यांना शेअर करू. जरूर जरूर जरूर. अं, सर, माझी 18 पुस्तकं मी लिहिलेले आहेत. 9 त्यातली बिझनेस वरती आहेत आणि अमेझॉन वरती ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही अमेझॉन वर गेला, सुरेश हावरे बुक्स असं जर टाईप केलं तर ती सगळी पुस्तकं उपलब्ध होतात आणि मी आपल्याला लिस्ट पण शेअर करतो. तर त्याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न आहे की ह्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठली पुस्तकं वाचायला? हा, जरूर जरूर. माझं मत असं आहे की बिझनेस वरती आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. बायोग्राफीज बिझनेसमॅनच्या आपण वाचल्या पाहिजेत. फिक्शन बुक्स वाचून काय उपयोग नाही, त्या टाइमपास तो आहे. नॉन फिक्शन बुक्स आपण वाचले पाहिजेत. फायनान्स वरती पुस्तकं आपण वाचले पाहिजेत. आपल्या व्यवसायात टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट ज्या होत आहेत त्याच्यावरती अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, ते वाचले पाहिजेत. बिझनेसचं फ्युचर काय आहे, कुठे बिझनेस चाललेला आहे. आता हा बिझनेस आपला लोकल बिझनेस आहे, प्रत्येक ठिकाणचं लोकल चरित्र वेगवेगळं आहे. पण याचे नॉन फिक्शन बुक्स आपण वाचले पाहिजेत. इंजिनिअरिंग बुक्स, टेक्नॉलॉजिकल बुक्स, बिझनेस बुक्स, फायनान्स बुक्स, अकाउंटिंग बुक्स हे वाचले पाहिजेत. टॅक्सेशनचे बुक्स आपण वाचले पाहिजेत. आणि हे बुक्स वाचणे आणि इतरांशी चर्चा करणे, शेअर करणे हे फार महत्वाचं आहे. आपण चार्टर्ड अकाउंटंट अपॉइंट करतो, पण चार्टर्ड अकाउंटंट सोबत फायनान्स विषय आपण चर्चा करत नाही. तो आपल्याकडे कधी येतो, फायनल बॅलन्स शीट साईन करायचे तेव्हाच आपला त्याचा संबंध येतो. अदरवाईज तो आपल्या स्टाफ सोबत व्यवहार करत असतो. पण या माणसांना आपण बसवलं पाहिजे आणि मला सांग, माझा बिझनेस कुठे चाललेला आहे, मी काय काळजी घेतल्या पाहिजे. म्हणजे दर महिन्याला एक फायनान्स मीट आपल्या कन्सल्टंट सोबत झाली पाहिजे असं मला वाटतं. आपण कुठे चाललोय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि काय करावं आणि काय करू नये हे सगळे चित्र आपल्या समोर असले पाहिजे. पण पुस्तकं आपल्याला खूप शिकवतात, त्याच्यापेक्षाही माणसंही आपल्याला खूप शिकवतात. आपल्याला माणसं पण वाचले पाहिजे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की हाऊ टू कन्व्हिन्स क्लायंट्स फॉर इन्क्रीज देअर बजेट? बघा, प्रत्येक माणसाचं एक लिमिटेड बजेट असतं. पण माझं बजेट किती आहे हे मलाही माहिती नसतं, असे अनेक कस्टमर असतात. फॉर एक्झाम्पल, आम्ही जेव्हा DSTच्या कंडक्टर ड्रायव्हरसाठी हाऊसिंग स्कीम तयार केली तर तेव्हा या माणसाला माहितीच नसायचं की त्याचं बजेट किती आहे. त्याला माहित नाही त्याचा PF किती आहे, त्याच्या बँकेत थोडेफार पैसे जमा आहेत, पतपेढीमधून त्याला मिळू शकतात पैसे, BSTची सबसिडी त्याला मिळू शकते, अनेक सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज मध्ये हाऊस बिल्डिंग ऍडव्हान्स मिळतो, अनेक कंपन्यांमध्ये हाऊसिंग लोन मिळतं, पुढे सबसिडी मिळतं. हे आपण त्याला शोधून सांगितलं पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट असते की समजा एखादा घर घ्यायला निघाला तर घर घेणे ही त्या माणसाची, सर्वसामान्य माणूस आयुष्यातली एकमेव ऍक्टिव्हिटी असते की जो पुन्हा कधी नाही करणार, वन्स इन अ लाईफ टाईम. तर अशा वेळी त्याला मदत करणारे काही लोक तयार असतात. म्हणजे त्याचे नातेवाईक असतील, भाऊ बहीण असतील, आई वडील असतील, दोस्त मित्र असतील, आणखी कोणी नात्यातले गोत्यातले, असे अनेक लोक त्याला मदत करायला तयार असतात. म्हणजे आपल्याला एक वाक्य बरेचदा आठवत असेल बोलल्या गेलेलं की पैसे काय झाडाला लागतात का? तर माझं म्हणणं असं आहे की हो, पैसे झाडाला लागतात. ही पैशाची झाडं आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतात. म्हणजे आपले मित्र, नातेवाईक, ओळखीचे. वो मेरे को ओरिजिनल ला के देता हूँ बोल के. तर ही पैशाची झाडं जी आहेत ती आपण हलवली पाहिजे, त्यातून पैसा पडतो आणि तो आपल्या वापरात आणला पाहिजे. कस्टमरला त्याचं बजेट माहिती नसतं, ते बजेट त्याला त्याच्यासोबत चर्चा करून आपण खुलवलं पाहिजे आणि त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे की तुला लोन इतकं मिळू शकते, मी आणखी प्रयत्न करू शकतो ते वाढवण्याचा, तर तुझं बजेट होऊ शकतं, असा त्याच्याशी बजेट आपण डिस्कस केलं पाहिजे. सर, पुढचा प्रश्न आहे नॅनो हाऊसिंग कन्सेप्ट फिजिबिलिटी देन अँड नाव. म्हणजे तुम्ही केलं होतं त्यावेळेला आणि आज सुद्धा ती चालू शकेल काय, एवढा सांगतो. तर मी जेव्हा नॅनो हाऊसिंग लॉन्च केलं ना तर मी प्रॅक्टिकली लॉन्च केलं.
मी एकामागोमाग 4 प्रोजेक्ट लॉन्च केले आणि चारही प्रोजेक्ट पहिल्या प्रोजेक्ट सारखेच सक्सेसफुल झाले. आजही मी अनेक नॅनो हाऊसिंगचे प्रोजेक्ट करतोय, ते तसेच सक्सेसफुल होत आहेत. आता मी 2500 घराचा प्रोजेक्ट लॉन्च केला ठाण्यामध्ये आणि या प्रोजेक्टमध्ये पहिल्या दिवशी मी लॉन्च करताना बुकिंग जे झाले 1250 घरांचे बुकिंग एका दिवसात झालेले आहेत. हा मुंबई आणि महानगरातला MMR रिजन मधला रेकॉर्ड आहे. 1250 बुकिंग एका दिवसात आजपर्यंत कोणीही केलेले नाही, कुठल्याही एजन्सीने पण केलेले नाहीये. तर एका दिवसात 1250 बुकिंग आणि माझा प्रोजेक्ट आता पूर्ण विकला गेलेला आहे. नॅनो हाऊसिंग मध्येच आहे आणि नॅनो हाऊसिंग याला कधीही मरण नाही. हा सदा सर्व काळ चालणारा प्रोजेक्ट आहे, कारण तो युजर कॅटेगरीसाठी आहे. इन्व्हेस्टर कॅटेगरी हा त्याचा टार्गेट क्लास नाही. आणि आजही आपल्या इथे अफोर्डेबल मध्ये युजर कॅटेगरी ही कधीही चालणारी आहे. मंदीचा काळ येऊ द्या, आणखी कोणता काळ येऊ द्या, घर माणसाला पाहिजे तर ते तर सदा सर्वदा पाहिजेच आहे. ते मंदी असो का तेजी असो, त्याला घर घ्यायचंच आहे. त्याच्यामुळे हा जो प्रॉडक्ट आहे हा सदा सर्व काळ चालणार आहे, आजही चालतो. मी जेव्हा लॉन्च केला ना तेव्हा एक एक्सपिरियन्स मला आला, अनेकांना तो समजला, अनेकांनी मला बोलवलं, अनेक फोरमवरती मी विषय मांडायला गेलो आणि अनेक बिल्डरने त्यांचे प्लॅन चेंज केले. काहींनी तर त्याची प्लिंथ बांधलेली होती, ती प्लिंथ पण तोडून टाकली आणि प्लॅन चेंज करून नॅनो हाऊसिंग अडॉप्ट केलं आणि त्याचा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. तर हा चालणार आहे. इम्पॅक्ट ऑफ न्यू UDCPR ऑब्व्हियसली FSI रिलेटेडच असावा हा प्रश्न. कसं झालं, UDCPR मध्ये काय मिळालं तर मेनली FSI मिळाला. समजा 5चा FSI मिळाला तर सडनली काय झालं की सप्लाय जो झाला तो 5 पट वाढला गेलेला आहे आणि 5 पट वाढल्यामुळे स्वाभाविकच डिमांड काही अशी सडनली 5 पट वाढत नाही. डिमांड सप्लाय रेशो तो थोडासा त्याच्यावर परिणाम झाला. काही ठिकाणी रेट्स कमी झालेले आहेत, काही ठिकाणी रेट्स स्टेबल राहिलेले आहेत. पण मार्केटनुसार आपल्याला व्यवहार करायला लागेल, मार्केटनुसार आपल्याला चालायला लागेल. रेटमध्ये थोडंसं करेक्शन येईल, पण रेट करेक्ट करून आपल्या म्हणजे मी जे सांगितलं मार्जिन ऑफ ऑनेस्टी मध्ये ठेवून आजही मार्जिन ऑफ ऑनेस्टी मध्ये करू शकतो अशी परिस्थिती आहे. 5 पट जरी FSI वाढला ना, म्हणजे त्याची FSI ची कॉस्टही कमी झालेली आहे. 5 पट जरी वाढला तरी 5 पट सप्लाय एकदम वाढलेला नाहीये किंवा डिमांडही एकदम वाढलेली नाही आहे. लोकांनी 5 पट जे जमीन आहे ते आजच बांधली पाहिजे असं नाही आहे. लोक शेवटी डिमांड असेस करतात. आज डिमांड नाही, आज बांधून उपयोग काय, मी बांधेन पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, मी ठेवून दिली आहे जमीन. त्याच्यामुळे सप्लाय 5 पट वाढला असं झालं नाही, पण त्याचा काही ना काही परिणाम तरी झालेला आहे. FSI स्वस्त झालाय, घरं स्वस्त झालेली आहेत, सामान्य माणसाच्या बजेटमध्ये घरं यायला लागलेली आहेत आणि म्हणून घरं घेण्यासाठी इच्छुक संख्या पण आता वाढत चाललेली आहे. डिमांडही आता वाढत चाललेली आहे. सर, हे सगळं करत असताना लहान घरं जर गेली की नंबर ऑफ युनिट्स वाढणार त्या बिल्डिंग मध्ये ऑब्व्हियसली. मग पार्किंगच्या रिक्वायरमेंट्स कशा तुम्ही आताच्या नवीन प्रोजेक्ट्स तुम्ही करताय? पार्किंग नॉर्म्सही घराच्या साईज नुसारच आहेत. साधारणतः 1 रूम किचनला घरात पार्किंग लागतच नाही. 1 BHK असेल तर 2 घरांना 1 पार्किंग, 2 BHK असेल तर एका अकॉर्डिंग टू द UDCPR किंवा बायलॉज प्रमाणे ते होतं आणि मॅनेज होतं ते. ठीक आहे. दुसरा होता सर, त्यांनी लिहिलेलं होतं, सर यू आर ग्रेट इन्स्पिरेशन फॉर अस. हाऊ डू यू बॅलन्स बिटवीन युअर पर्सनल लिव्हिंग लाईक रायटिंग बुक्स एक्सेट्रा, फॅमिली, रिअल एस्टेट बिझनेस, पॉलिटिक्स एज वेल? इफ पॉसिबल रिक्वेस्ट टू शेअर युअर टाइम शेड्यूल. कसं आहे तर मी आता एक रिसेंटली पुस्तक वाचलं. आपले एक गौर गोपाल दास फेमस स्पिरिच्युअल लीडर आहे. त्याचे ब्लॉग्सही अनेक आहेत. त्याचं एक पुस्तक आहे लाईफ अमेझिंग सिक्रेट्स. आणि हा विषय मी पण आधी अभ्यासलेला आहे की प्रत्येक माणसाला 4 फ्रंट वरती नेहमी लढाई करत राहायला लागते. पहिला फ्रंट आहे पर्सनल फ्रंट. पर्सनली ऍज अ इंडिव्हिज्युअल, ऍज अ पर्सन मी सक्सेसफुल झालो पाहिजे. माझं एज्युकेशन, माझं करिअर, माझी हेल्थ हे सगळे सांभाळत मी सक्सेसकडे गेलो पाहिजे.
ॲट द सेम टाइम माझं फॅमिली लाईफ सुद्धा सक्सेसफुल असलं पाहिजे. नाहीतर मी बिझनेसकडे लक्ष देतोय, फॅमिलीकडे दुर्लक्ष होत आहे, डिव्होर्सची परिस्थिती येते, मुलं भेटायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत, विसंवाद सगळीकडे झालेला आहे. देन इट विल बी की मी फॅमिली फ्रंटवरती मी फेल झालेलो आहे. तर मला फॅमिली फ्रंटवरती पण सक्सेसफुल व्हायला पाहिजे. म्हणजे तेवढा वेळ आवश्यक तेवढा दिला पण पाहिजे, गरजा पण बघितल्या पाहिजेत. तिसरं आहे सोशल फ्रंट. म्हणजे माझे शेवटी मी सोसायटीमध्ये राहतो, काही मित्र आहेत, नातेवाईक आहेत, शेजारी आहेत, समाज आहे. हा जो सोशल फ्रंट आहे यांच्याशी पण मी कसा वागतो, माझी सोसायटीला काही युटिलिटी आहे की नाही, की मी बिझनेसमन म्हणून एकटाच मोठा होतोय. म्हणजे कबीरने जे म्हटलंय की कुठलं आहे ते ऊंचा ऊंचा पेड़ वाला एक दोहा कबीराचा आता लगेच माझ्या तोंडात येत नाही. बड़े हुए तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया न मिले, फल लागे अति दूर. इतका मोठा खजूरच्या झाडासारखा एक मोठा झाला आणि कोणालाच फायदा नाही, अशी मोठी माणसं समाजाला कामाची नाही आहेत. समाजात माझा उपयोग पण असला पाहिजे, समाजाने पण मला स्वीकारलं पाहिजे, मला बोलवलं पाहिजे आणि सामाजिक लेवलवरती पण सुद्धा मी सक्सेसफुल असले पाहिजे. आणि चौथा फ्रंट असतो प्रोफेशनल, सगळ्यात महत्वाचा आहे. बिझनेसमध्ये मी सक्सेसफुल असला पाहिजे, माझं बिझनेस लाईफ सुद्धा चांगलं असलं पाहिजे, बिझनेस रिलेशन्स चांगले असले पाहिजे. म्हणजे बँकर्स सोबत माझी रिलेशन, फायनान्सर सोबत, कस्टमर सोबत, कलिग सोबत, मित्रांसोबत, या धंद्यात जे समव्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत. तर या चारही फ्रंटवरती आपण सदा सर्वदा लढाई करत राहिलं पाहिजे. हे कठीण आहे, हे मला मान्य आहे की चारही फ्रंटवर प्रत्येक जणाने सक्सेसफुल होणे हे शक्य आहे असं नाही, पण आपण प्रयत्न केला पाहिजे की या चारही फ्रंटवर मला सक्सेसफुल झाला पाहिजे. त्याच्यामुळे चारही फ्रंट जर आपल्या नजरेसमोर असतील तर त्या गरजा आपण त्या फ्रंटच्या भागवल्या पाहिजेत. आपण त्यानुसार त्याला वेळ दिला पाहिजे आणि वेळेचं ना नियोजन करायला लागतं, टाइम प्लॅनिंग करायला लागतं, टाइम मॅनेजमेंट करायला लागतं. तर ते टाइम शेड्यूलच विचारलं. नाही तर वेळ तर आपला वाहत जातो. म्हणजे माझं जे टाइम प्लॅनिंग असतं ना, एखाद्याला वेळ दिली की ते त्या वेळेच्या आधी मी तयार असतो, मी त्याची वाट पाहत असतो. आता समाजात सगळे लोक वेळा पाळतातच असं नाही, पण तुम्हाला आधी सेल्फ डिसिप्लिनने टाइम शेड्यूल आपलं ठरवलं पाहिजे. माझी ऑफिसला येण्याची वेळ ठरलेली आहे, ऑफिस मधून जाण्याची वेळ ठरलेली आहे, जेवणाची वेळ ठरलेली आहे. कुठे अपॉइंटमेंट्स असतील, बाहेर व्हिजिट्स असतील, साईट व्हिजिट्स असतील, काही मीटिंग असतील तर त्या माझ्या ठरलेल्या आहेत. आणि आता प्लॅनर जो आहे तो मोबाईल मध्ये आपल्या अवेलेबल आहे, तर तो लगेच आपल्याला कळतं. कोणाला वेळ द्यायची असेल तर आपण आपल्या मोबाईल मधला प्लॅनर बघितला की आपल्याला कळतं ही वेळ आपण देऊ शकतो की नाही. आणि खूप पाल्हाळ पाळत सगळी कामं तुम्ही नाही करू शकत. म्हणजे वाहत जाऊ नये, बोलताना लिमिट ठेवावं असं माझं एक मत आहे. आता प्रत्येकाचा स्वभाव असतो तो किती बोलावं किती बोलू नये असं, पण माझं बोलणं मोजकं लिमिटेड. काही मित्रमंडळींशी मी तासन तास बोलत राहतो, पण बिझनेस जे आहे ते स्पेसिफिक मोजून तोलून मापून असं जर केलं आणि आपल्या वेळा चारही फ्रंटला आपल्याला वेळ द्यायचा आहे हे जर लक्षात ठेवलं तर आपण वेळ देऊ शकतो असं मला वाटतंय. एक अनुभव माझा सांगतो फक्त. माझी जेव्हा शिर्डीला अपॉइंटमेंट झाली, मी तिथे चार्ज घेण्यासाठी गेलो आणि मग पत्रकार परिषद घेतली. दर्शन घेतलं बाबांचं आणि पत्रकार परिषद घेतली. तर पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला की सर तुम्ही इतके बिझी आहे, तुमचे इतके प्रोजेक्ट चालू आहेत, तर तुम्ही मंदिराला संस्थानाला वेळ देणार कसा? मी त्याला असं सांगितलं की बघा, जो 10 कामं करतो तो 11वं काम सुद्धा करू शकतो आणि जो काहीच करत नाही तो काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे बिझी मॅन इज ऑलवेज फ्री असं माझं धोरण आहे. तुम्ही बिझी राहा, तुम्ही फ्री राहणार आणि तो टाइम प्लॅनिंग, टाइम मॅनेजमेंट तुम्हाला आपोआप येत जाणार.
सर, दुसरा प्रश्न आहे, प्रायव्हेट इक्विटीचे सोर्सेस कोणते? हे अवघड प्रश्न आहे. पॉलिटिकल ऑब्लिक गव्हर्नमेंट ऑफिसर्स. तर एक प्रामाणिक अनुभव म्हणजे असा आहे की गव्हर्नमेंट ऑफिसर्सकडे पैसे तर आहेतच, नाही असं नाही, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि ते कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करतात. आपण त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. इन्व्हेस्टर कोणी असेल तर त्याला काय पाहिजे? त्याला 2-3 गोष्टी पाहिजेत. पहिलं म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी पाहिजे. हे आपण जर सांगत गेलो की अरे याचे पैसे माझ्याकडे आहेत, त्याचे पैसे माझ्याकडे आहेत, तर ते त्यांना कळतं आणि मग तुमच्याकडे कोणीच पैसे द्यायला तयार होत नाही. कॉन्फिडेन्शियलिटी एक पाहिजे. दुसरं त्याला त्याच्या पैशाची सेफ्टी सिक्युरिटी पाहिजे. माझा पैसा सेफ आहे, जिथे कुठे मी दिलेला आहे. तिसरं त्याला रिटर्न्स पाहिजे असतात. म्हणजे तो तुमच्याकडे विश्वासाने देतो आणि तो मल्टिप्लाय करण्यासाठी देतो. हे रिटर्न्स जर त्याला मिळाले, कधी तुम्ही कमी दरात त्याला प्रॉपर्टी घेऊन दिली, प्रॉपर्टीमध्ये त्याचे पैसे अप्रिशिएट करून दिले किंवा व्याज देऊनच त्याला अप्रिशिएशन दिलं, तर अशा विविध पद्धतीने लोकांचे पैसे तुमच्याकडे येऊ शकतात. प्रायव्हेट इक्विटी फंड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. बँका पण प्रायव्हेट इक्विटी देतात. HDFC, ICICI ह्या प्रायव्हेट इक्विटी तुमच्या घेतात. अनेक उद्योजक अनेकांनी प्रायव्हेट फंड सुद्धा लॉन्च केलेले आहेत. हे प्रायव्हेट फंडही इक्विटी तुमची घेतात प्रोजेक्ट मधले. पण इक्विटी घ्यावी का नाही, इक्विटी द्यावी का नाही, हा ज्याने त्याने ठरवण्याचा विषय आहे. माझ्या मते बँकिंग फायनान्स एका लिमिटेड अमाऊंट पर्यंत घेणे हे बेस्ट आहे, इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर अ प्रायव्हेट इक्विटी. पण शेवटी प्रत्येकाने डिसाईड करण्याचा हा विषय आहे. सर, हँडराईज मधला एक मी क्वेश्चन घेतोय. सचिन घाडगे, हाऊ डू यू सिलेक्ट पॅरामीटर्स ऑफ सिलेक्शन ऑफ युअर कोर टीम, टेक्निकल टीम, मार्केटिंग टीम, कन्स्ट्रक्शन टीम, आणि हाऊ डू यू कोऑर्डिनेट अमॉंग दॅम? ओके. काय असतं, शेवटी आपल्याला मी जसं सांगितलं की 7-12 आपण वाचतो जमिनीचा, तसाच आपल्याला माणूस वाचता आला पाहिजे. जेव्हा माणसं आपण एम्प्लॉय करतो तेव्हा त्या माणसाची कॅपॅबिलिटी काय आहे, तर मी 3 गोष्टी माणसामध्ये बघितल्या पाहिजेत माणूस एम्प्लॉय करताना. पहिला तर त्याची अवेलेबिलिटी बघितली पाहिजे, तो अवेलेबल आहे का नाही, म्हणजे त्याच्यात टाइम डिसिप्लिन आहे की नाही, ठरलेल्या वेळी तो येतो का नाही, दिवसभर ऑफिसमध्ये असतो का नाही, दांड्या मारतो का, सुट्ट्या घेतो का, आणखी काही करतो का. तर अवेलेबिलिटी ही त्याची पहिली क्रायटेरिया सगळ्यात महत्वाची असली पाहिजे. दुसरं त्याची कॅपॅबिलिटी असली पाहिजे, टेक्निकली कॉम्पिटंट असला पाहिजे. त्याचा जो काही जॉब असेल, मार्केटिंग असेल, फायनान्सिंग असेल, आर्किटेक्चरल असेल, लिगल असेल, तर तो कॅपेबल असला पाहिजे त्याच्या फील्डमध्ये. आणि त्याचा अनुभव आपल्याला ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम येत जातो. तो कॅपेबल असेल तर त्याला कंटिन्यू करावा आणि नसेल तर त्याला जय हिंद जय महाराष्ट्र करावं. तिसरी महत्वाची ॲबिलिटी माणसामध्ये बघितली पाहिजे ती म्हणजे आन्सरेबिलिटी. आणि आन्सरेबल म्हणजे ही शुड बी आन्सरेबल टू मी. तो माझ्याशी प्रामाणिक असला पाहिजे, मला तो रिपोर्टिंग त्याने प्रॉपरली आणि ऑनेस्टली केलं पाहिजे, काय झालं नाही झालं ते मला सांगितलं पाहिजे. आणि चौथी म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी ही असली पाहिजे. आपला बिझनेस त्याने आपल्या बिझनेस पुरताच ठेवला पाहिजे, चौथीकडे तिसरीकडे बाहेर नाही बोलला पाहिजे. आपला बिझनेस हा सिक्रेट असतो, कॉन्फिडेन्शियल असतो. आणि बरेचसे आपल्या बिझनेस मधले डिसिजन्स आणि माहिती जी आहे ना, हे स्टाफकडे ओपन करणं बरेचदा रिस्की असतं. त्याच्यामुळे आपल्यामध्येच ठेवणं अधिक चांगलं असतं. माझं असं मत आहे की आपला जो बिझनेस आहे हा एकटा माणूस करणं जरा कठीण आहे. तुम्हाला कोणीतरी सोबतीला पाहिजे. तुमचा मुलगा असेल, भाऊ असेल, आणखी कोणी नातेवाईक असेल किंवा पार्टनर तुम्ही घेतला, दोघांनी मिळून जर धंदा केला तर हा धंदा अधिक चांगला होतो. एक तुम्हाला टीम मिळते डिस्कस करण्यासाठी आणि डिस्कशन फार महत्वाचं आहे. आणि ते कॉन्फिडेन्शियल डिस्कशन, तुम्ही आपल्या धंद्याच्या गोष्टी कोणासोबतही शेअर नाही करू शकत. ज्याच्यासोबत शेअर करू शकू असा पार्टनर तुमच्या धंद्यामध्ये तुमच्या सोबत असला पाहिजे. 2 माणसं तरी कमीत कमी असली पाहिजे. खूप घेऊ नये. 2 इज अ कंपनी, 3 इज अ क्राऊड.
आणि 4 इज अ किऑस असं म्हटलं जाते. तर 2 माणसं सफिशियंट आहेत. मला वाटतं तुमच्यासोबत एक माणूस आणखी असला पाहिजे जो चर्चा करण्यासाठी आणि सगळ्या गोष्टींची म्हणजे आदान प्रदान करण्यासाठी उपलब्ध असला पाहिजे. डिसिजन्स पण चेक करायला थोडंसं ते मॉनिटरिंग करायला पण पाहिजे. हो, तर मी असं म्हणतो आपल्या धंद्यामध्ये ना मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. म्हणजे मार्केटिंग ज्या स्पीडने जाईल त्या स्पीडने गाडी धावेल. म्हणजे इंजिनाला स्पीड असतो, डब्यांना काही स्पीड नसतो. म्हणजे इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चरल, लायझनिंग, लिगल हे सगळे डबे आहेत. मार्केटिंग हे इंजिन आहे. तर मार्केटिंग इंजिन जोरात धावलं पाहिजे. पण डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. तुमचं डिसिजन जर चुकलं किंवा इफ यू टेक अ राईट डिसिजन इन अ रॉंग टाइम तरी तुमचा लॉस होतो. यू शुड टेक राईट डिसिजन इन अ राईट टाइम. वेळ जाऊ देता कामा नये. तुम्ही हे साधलं पाहिजे. डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. तुमचं एक डिसिजन चुकलं की मोठा फटका बसतो. आपल्या या धंद्यामध्ये आपले डिसिजन्स आपल्यालाच घ्यावे लागतात. दुसऱ्या कोणावर ते सोडून चालत नाहीत. कारण प्रत्येक डिसिजन कॉस्टली आहे. आणि म्हणून डिसिजन मेकिंग आणि मार्केटिंग ऍज अ इंजिन आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर पुढचा प्रश्न असा होता की प्लॉटचे रेट जास्त आहेत आणि फ्लॅटचे रेट कमी आहेत हो. ज्या पर्टिक्युलर त्या प्रोजेक्टला. तर अशा लोकेशनवर प्रोजेक्ट कसा डिझाईन करावा? हा इश्यू सर आमच्या लहान Yes. शहरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात यायला मोठ्या लागला. प्रमाणात. बघा मी याचा बराच अभ्यास केला. हा जो विषय आहे ना या विषयाचा, आणि एक पॅरामीटर मी माझ्या हिशोबाने शोधून काढलेला आहे. मी त्याला असं म्हणतो की व्हायबिलिटी इंडेक्स. व्हायबिलिटी इंडेक्स इज P/L. P इज अ प्रॉफिट, L इज अ लँड कॉस्ट. प्रॉफिट डिवायडेड बाय लँड कॉस्ट इज द व्हायबिलिटी इंडेक्स. हा प्रत्येक ठिकाणी तुम्ही तपासला पाहिजे. कॅल्क्युलेशन्स केले पाहिजेत. मला प्रॉफिट किती मिळतो ती माझी कमाई आहे आणि मोस्टली लँडमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. बाकीचे जे खर्च आहेत ते मार्केटिंग मधून निघून जातात. कन्स्ट्रक्शन कॉस्ट वगैरे वगैरे सगळे निघून जाते. आता हा P/L फॅक्टर मी बऱ्याच ठिकाणी कॅल्क्युलेट केला. नवी मुंबईमध्ये हा P/L फॅक्टर हा 1 आहे. म्हणजे 100 कोटी तुम्ही टाकले एखाद्या प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला 100 कोटी प्रॉफिट मिळेल. अशी प्रॉफिटेबिलिटी नवी मुंबईची आहे. ठाण्याला किती आहे तर 1.5 आहे. म्हणजे 100 कोटी टाकले तर 150 कोटी तुम्हाला मिळतील ठाण्याला. पुण्याला किती आहे तर 2 आहे. म्हणजे 100 कोटी टाकले तर 200 कोटी मिळतील. नाशिकला 1.5 आहे. मुंबईला जर तुम्ही गेले तर हा फॅक्टर 5 होतो. म्हणजे 100 कोटी तुम्ही टाकले मुंबईच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये तर तुमचे 500 कोटी तुम्हाला मिळतात. MMR रिजन मध्ये तुम्ही गेले भिवंडी आणि बाजूला तर 3.5 आहे. म्हणजे 350 कोटी तुम्हाला मिळतात 100 कोटी जर टाकले तर. हा व्हायबिलिटी इंडेक्स हा प्रत्येक ठिकाणचा काढला पाहिजे असं माझं एक मत आहे. हा माझा स्वतःचा ढोबळमानाचा स्टडी आहे. क्वालिटेटिव्ह स्टडी आहे. हा फार फाईन रिफाईंड क्वांटिटेटिव्ह आहे असं नाही. पण हे आकडे तुम्हाला इंडिकेट करतात. आता सगळे लोकेशन काही धंदा करण्याच्या लायकीचे असतातच असं नाहीये. काही लोकेशन तुम्ही अबंडन केले पाहिजे. तिथे 1च्या कमी जर फॅक्टर असेल तर धंदा करू नये. म्हणजे ते लोकेशन रिजेक्ट करावं. 1 पेक्षा जास्त कमीत कमी तुमचं असलं पाहिजे व्हायबिलिटी इंडेक्स. तर तुम्ही तिथे प्रोजेक्ट करावा, नाही तर तिथे प्रोजेक्ट करू नये. सर हा रिपोर्ट आम्हाला नंतर आमच्या ग्रुपवरती शेअर करता येईल का? जरूर धन्यवाद सर. धन्यवाद सर. डिजिटल मार्केटिंग लीड्सचा किती उपयोग होतो? मार्केटिंगचा डिजिटल मार्केटिंग खूप चांगला उपयोग होतो. माझा स्टडी याच्याबद्दलही मी मांडलेला आहे म्हणजे या रिपोर्टमध्ये. कसं आहे मार्केटिंग जे करतो आपण त्याला आता 4-5 माध्यम आता सध्या उपलब्ध आहेत. एक प्रिंट मीडिया एक माध्यम आहे. ज्या माध्यमाच्या द्वारे आपण मार्केटिंग आतापर्यंत करत आलेलो आहे. पण प्रिंट मार्केटिंग हे खूप कॉस्टली झालेलं आहे आणि त्या मानात त्याचे रिटर्न्स जे आहेत ते तेवढे आपल्याला मिळत नाहीत प्रिंट मीडियामधून. त्याच्यानंतर मीडिया येतो इलेक्ट्रॉनिक मीडिया. एक वैशिष्ट्य प्रिंट मीडियाचं पण अजून आहे
की त्याचा रिझल्ट डायरेक्ट येतो आणि क्विक येतो, पण कॉस्टली झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया हे दुसरं माध्यम आहे. टीव्ही आहे, वेगवेगळे चॅनल्स आहेत. तर या चॅनल्स मधून तुमचे प्रोग्राम्स तुम्ही पब्लिक समोर पोहोचवणे. तर याच्यातही खर्च प्रिंट मीडियापेक्षा कमी आहे, पण तरी बऱ्याच प्रमाणात खर्च आहे. आणि याची स्पेसिफिसिटी नाही आहे. तुम्ही एखाद्या चॅनलवर तुमचा प्रोग्राम दिला, ऍडव्हर्टाइजमेंट दिली तर महाराष्ट्रभर पोहोचवणार. माझा प्रोजेक्ट फक्त मुंबईतच आहे, महाराष्ट्रात जाऊन मला काय उपयोग आहे? कमी आहे युटिलिटी. गडचिरोलीचा माणूस मुंबईत आला आणि घर घेतलं असं फार कमी होत आहे. पण डिजिटल मीडिया जो आलाय, सोशल मीडिया जो आलेला आहे, याचे खूप ऍडव्हान्टेजेस आहेत. एक तर हा या दोन्ही मीडियापेक्षा चीपर आहे. दुसरं हा स्पेसिफिक आहे. म्हणजे आज फेसबुकवर मला जर पाहिजे की फक्त नवी मुंबईमध्येच ऍडव्हर्टाईज करायची आहे तर मी करू शकतो. फक्त वाशिम पुरतच मला ऍडव्हर्टाईज करायची आहे, करू शकतो. ज्यांच्याकडे कार आहे अशा माणसांपर्यंतच माझी ऍड गेली पाहिजे, मी करू शकतो. ज्यांचा पगार 1 लाख आणि त्याच्यापेक्षा वरती आहे अशा माणसांपर्यंतच माझी ऍड जावी, तर मी तशी करू शकतो. तर हे डिजिटल मीडिया आहे, गुगल मीडिया आहे, SMS आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे. हे सगळे मीडिया जे आहेत हे सगळे चीपर आहेत, डायरेक्ट आहेत, स्पेसिफिक आहेत. आणि म्हणूनच आज आपल्या धंद्यामध्ये सगळे जे वापरतात तो डिजिटल मीडिया वापरतात. बाकी एक डिजिटल मीडियामधून ब्रँड एस्टॅब्लिशमेंट ही होत नाही किंवा कमी होते. पण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचा फायदा असा आहे की तिथून ब्रँड एस्टॅब्लिशमेंट होते, म्हणजे त्याची विजिबिलिटी खूप आहे. एका पेपरमध्ये जाहिरात देईल, 5 लाख लोकांपर्यंत तो पेपर पोहोचणार, लोक बघणार, त्याला घर घ्यायचं नाही आहे, पण तुमची जाहिरात त्याच्यापर्यंत पोहोचली आहे, तर त्याने ब्रँडिंग होत राहतं. ब्रँडिंगसाठी या दोन्ही गोष्टींचा, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा उपयोग आहे. पण मार्केटिंग, सेल्स याच्यासाठी डिजिटल मीडिया शिवाय आता पर्याय नाही असं मला वाटतं. तर बरेचसे प्रश्न आहेत. एक शेवटचा प्रश्न फक्त घेतो जो सगळ्यांना कॉमन येईल असा. आज जवळपास 66 शहरांमधून आमचे मेंबर्स या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. बरेचसे टायर 2, 3, 4 या शहरातले आहेत आणि युथ विंगचे पण आमचे काही मेंबर्स आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही कोणता कान मंत्र द्याल? वाटचाल करण्याच्या गोष्टी करा. तर एक फिलॉसॉफी आपल्या बिझनेसची आपण ठरवली पाहिजे आणि माझ्या मते ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हा धंदा आपण ऑनेस्टी केला पाहिजे. इथिकल प्रॅक्टिसेस आपण बिझनेसमध्ये फॉलो केल्या पाहिजेत. म्हणजे एक इथिकल प्रॅक्टिस फक्त मी सांगतो माझ्या धंद्यात मी जी फॉलो करतो. कॅन्सलेशन आता वाढलेले आहेत. 10 लोकांनी माझ्याकडे बुकिंग केलं तर त्यातले 3 कॅन्सल होतात. कॅन्सल केलेल्या बुकिंगचे मी पूर्ण पैसे वापस करतो, 1 रुपये त्याचा कट करत नाही. त्याचा फायदा काय होतो, तर त्या माणसाला बिल्डर कडून पैसे वापस मिळाला तर एवढा आनंद असतो की तो त्याच्या 10 लोकांना सांगतो की अरे बिल्डर कडून मला पूर्ण पैसे वापस मिळाले. तो आपला ऍडव्हर्टायझर होतो आणि त्याची जी ऍडव्हर्टाईज असते ना ती इतकी इम्पॅक्टफुल आणि इफेक्टिव्ह असते की आपण त्याच्या दुप्पट पैसे खर्च करूनही पेपर ऍडव्हर्टाइजमेंट मधून तेवढा फायदा त्याचा होत नाही. आणि ऍट द सेम टाइम आपण काय केलं की एक इथिकल प्रॅक्टिस एस्टॅब्लिश केली. घराची किंमत बुकिंगच्या वेळेला जी असेल तीच किंमत पजेशनच्या वेळेला असेल, हे दुसरं इथिकल प्रॅक्टिस मी माझ्या बिझनेसमध्ये फॉलो करतोय. इथिकल मेथड्सने आपण बिझनेस केला पाहिजे, ऑनेस्टली बिझनेस केला पाहिजे, मार्जिन ऑफ ऑनेस्टीमध्ये धंदा करावा असं माझं सजेशन आहे. शेवटी प्रत्येकाचं डिसिजन आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि केअरफुल असावं, डिझाईन चांगलं असावं, आपला धंदा चांगला आहे, आपल्या धंद्याला मरण नाही, आपला धंदा फेल होऊ शकत नाही, तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही लॉस मध्ये गेला तर तुम्ही काहीतरी गडबड केली असाच त्याचा अर्थ होईल. आणि एक गोष्ट आणखी मी सांगू इच्छितो की बिझनेस करतो आपण म्हणजे काय करतो, आपल्या मनामध्ये एक भाव कोणता असला पाहिजे. ऍडम स्मिथने एक पुस्तक लिहिलं आहे वेल्थ ऑफ द नेशन, आणि त्याचं म्हणणं असं आहे की बिझनेसमॅन काय करतो तर देशाची संपत्ती निर्माण करतो, वेल्थ ऑफ द नेशन तो क्रिएट करतो. वी आर क्रिएटर ऑफ वेल्थ ऑफ द नेशन.
म्हणजे आपल्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे मोदीजींना आपल्या देशाची. तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणारा मी आहे. म्हणजे आय एम कॉन्ट्रीब्युटर टू द वेल्थ ऑफ द नेशन. मी देशाची संपत्ती निर्माण करण्यामध्ये सहभागी आहे, याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे. आपली पार्ट आपण थोपटून घेतली पाहिजे. वी आर प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट टू नंबर ऑफ पीपल. म्हणजे अनेक घरांच्या चुली पेटवण्यासाठी माझी मदत होते आहे आणि ते काम मी करतो आहे. तर त्याचाही मला आनंद असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. आणि शेवटी मी तर ग्रो होतोच, पण माझ्यासोबत समाज सुद्धा मोठा होत जातो. एकटा माणूस मोठा होत नाही, तो समाजाला मोठा करूनच तुम्ही मोठे होऊ शकता. असं करत करत गेले तर मला असं वाटतंय की आपण यशस्वी धंदा केला, चांगल्या पद्धतीने धंदा केला. उद्या धंद्यातनं फक्त पैसा कामाचा नसतो, त्या आपल्या कस्टमरचे दुवा, आशीर्वाद, त्याचा हॅपीनेस हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे त्याने किती पैसे दिले तरी तो शेवटी एंड ऑफ द डे डील झाला, तुम्ही पोझिशन दिलं, चाबी दिली, घरात राहायला गेला, त्याच्यानंतरही तुमच्याकडे तो आला पाहिजे, आनंदाने 4 शब्द बोलला पाहिजे की सर तुम्ही मला घर दिलं, माझं घर झालं, माझं आयुष्य स्टेबल झालं, नाहीतर मी भटकत होतो 10 ठिकाणी. त्याने आनंद व्यक्त केला पाहिजे. हा जो आनंद आहे ना, हा सगळ्यात मोठा प्रॉफिट आपला आहे. हा प्रॉफिट आपण कमवला पाहिजे. आणि मी नेहमी असं सांगतो की प्रॉफिट शुड नॉट बी द मोटिव्ह ऑफ द बिझनेस. प्रॉफिट इज द बाय प्रोडक्ट ऑफ द बिझनेस. तुम्ही धंदा इमानदारीने करा, ऑनेस्टली करा, प्रॉफिट हा तुम्हाला मिळणारच आहे. प्रॉफिटवर डोळा ठेवून धंदा करू नका. सर्व्हिस ओरिएंटेशन ठेवा, काम ओरिएंटेशन ठेवा, आपल्या कामात पूर्ण लक्ष द्या, कामाकडे दुर्लक्ष करू नका. आणि अशा पद्धतीने आपण समाजाला उपयोगी तर ठरूच, पण आपल्या स्वतःलाही उपयोगी ठरू. एक शेवटचा अनुभव मी साईटवर गेल्यानंतरच सांगतो. म्हणजे त्याच्यातून आपल्या मनात आपला ऑब्जेक्टिव्ह काय असला पाहिजे याची क्लॅरिटी आपल्याला येईल. मी माझ्या एका साईटवर गेलो आणि एक कडिया काम करत होता, भिंत बांधत होता. त्याला मी विचारलं की तू काय करतोय, तर तो म्हणतो सर मी भिंत बांधतोय. दुसऱ्याला मी विचारलं, तो फ्लोरिंग करत होता, त्याला म्हटलं की तू काय करतोय, तो म्हणाला की सर मी फ्लोरिंग लावतोय, फ्लोरिंग करतोय. तिसरा माणूस तो आणखी काही काम करत होता, त्याला मी विचारलं की तू काय करतोय, तर त्यानं मला वेगळं उत्तर दिलं. आणि ते उत्तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं आहे. तो असं म्हणाला की सर गरजू माणसासाठी मी घर बांधतो आहे. त्याचं उत्तर काय होतं की आय एम मेकिंग ए हाऊस फॉर ए नीडी पर्सन. मी घर बांधतोय. आपलं उत्तर काय असलं पाहिजे, आपल्या मनात आपला भाव काय असला पाहिजे, मी काय करतोय, तर मी गरजवंतासाठी घर निर्माण करतो आहे. एका माणसाच्या गरजेची मी पूर्तता करतोय, कोणाचं तरी स्वप्नपूर्ती मी करतो आहे. मी नुसतं धंदा करत नाही, मी नुसतं प्रोजेक्ट करत नाही, मी नुसतं पैसे कमवत नाही, माझं बँक बॅलन्स वाढवत नेत नाही. तर माझ्या मनात जो ऑब्जेक्टिव्ह आहे, मी जो प्रोजेक्ट करतोय म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या घराचं स्वप्न मी साकार करण्यासाठी प्रयत्न करतोय, मदत करतोय. हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे, हा ऑब्जेक्टिव्ह आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि हा जर ऑब्जेक्टिव्ह असेल तर तेव्हा मग आपण जीव ओतून काम करू, प्राणपणाने काम करू आणि त्या कामातला आनंद सुद्धा आपण घेऊ. आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे. कामातून आनंद जर मिळाला नाही ना, तर मग कामाचा उपयोग नाही. त्या कामाचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे, एवढंच आपल्याला सांगायचं. धन्यवाद सर, धन्यवाद. मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे, बरेचसे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत, तरी सुद्धा आपण ते पत्र सरांना मेसेज थ्रू पाठवून देऊया. त्याच्यावरती उत्तर 100% ते आपल्याला देतील. त्याचबरोबर त्यांनी जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे तेही आपण लवकरात लवकर आपल्याकडे शेअर करतोय. मी अध्यक्ष प्रमोदजी यांना विनंती करतो की सरांना मोमेंटो द्यावा. सर खूप धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा आगळा वेगळा जो आपला पॉडकास्ट कार्यक्रम होता, त्यात मला सरांनी जे त्यांच्या मार्गदर्शन केलं त्यातले 2 मुद्दे खूप आवडले सर. एक मुद्दा जो आपण म्हटलं की आपल्या झाडांना पैसे लागतात, म्हणजे आपल्या खरंच आपले मित्र, आपले नातेवाईक, आपला परिवार
हे झाडच आहे. पण ते झाडांना पैसे घ्यावे लागतील, त्या झाडांना आपण पाणी दिलं पाहिजे, त्या झाडांना वाढवलं पाहिजे. बरोबर. म्हणजे झाडांना नक्कीच पैसे लागतात. हा आमचा पण अनुभव आहे आणि खूप छान मूलमंत्र दिला. दुसरा एक दिला सर आपण की आपण ग्राहकाला आनंद दिला पाहिजे आणि बिझनेस करताना आपल्याला आनंद मिळेल. हे जे आनंदाचं जे आपण गणित मांडलं ते सगळ्या आमच्या बांधकाम व्यावसायिकांना नक्कीच फायद्याचं ठरेल. तर मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सर. कडे महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे ना विद्यानंदजी आणि मी आपल्याकडे आलो, आपण जे आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल एक छोटस टोकन ऑफ नमस्कार. थँक्यू. आपण जे महाराष्ट्रभरात आपले बंधू जे काम करतात त्याच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मला दिली आणि या बोलण्यामध्ये ना आणखी आपली थॉट प्रोसेस चालू असते, आपलं विचारचक्रही चालू असते. नक्कीच तर त्याबद्दल मी आपला महाराष्ट्र क्रीडाचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. सुशील, प्लीज vote of thanks. Sir, thank you once again for giving me the opportunity to give the vote of thanks. Sir, प्रथम तर मी हावरे सरांचे खूप धन्यवाद मानतो की ज्यांनी सरांनी एवढ्या सर्व वेगवेगळ्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असतानाही आपल्या बांधकाम व्यवसायाकडे बघण्याचा त्यांचा असणारा दृष्टिकोन, नंतर आपल्या व्यवसायाबद्दल असणारी आत्मीयता, येणाऱ्या व्यवसायात चॅलेंजेस कसे फेस करायचे, आपल्या ग्राहकांना आनंदी समाधानी कसं ठेवायचं, याबद्दल इथे उपस्थित असलेल्या जवळजवळ 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रातून उपस्थित असलेल्या पार्टिसिपंटला साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर तुमचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो. तसंच आज आपले क्रीडा महाराष्ट्राचे प्रेसिडेंट श्री प्रमोदजी खैरनार सर, सेक्रेटरी श्री विद्यानंदजी बेडेकर साहेब, तसेच आज इथे उपस्थित असलेले आपले व्हाईस प्रेसिडेंट सुनील कोतवाल, महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट सुनील कोतवाल सर, रसिकजी चव्हाण सर आणि सर्व पॅनलिस्ट, रिस्पेक्टेड पॅनलिस्ट आणि महाराष्ट्रातून उपस्थित असलेले सर्व पार्टिसिपंट, मी यांचे मनापासून धन्यवाद मानतो. तसंच आपला हा जो कार्यक्रम आहे हा व्यवस्थित होण्यासाठी तिथे जाऊन सर्व सेटअप करण्यापासून तर कार्यक्रम होईपर्यंत सर्व सेवा देणारे आपले सगळे क्रीडा महाराष्ट्राचे आपले सपोर्टिंग मेंबर्स यांचे मी मनापासून आभार मानतो. तसंच क्रीडा युथ विंग, वुमन्स विंग यांचे मी आभार मानतो आणि आपले क्रीडा महाराष्ट्राचे स्पॉन्सर्स केनेस्ट, कारिका स्टील, डॉक्टर फिक्सिट यांचे पण मी आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच फॉर द गिव्हिंग गुड thoughts and knowledge for our all Credai Maharashtra participants, builders, developers. Thank you, Avre sir. Thank you. Thank you.